एक्स्ट्रा प्लेअर, दोन्ही संघाचा एक्स्ट्रा प्लेअर 12वा खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे. आपल्याला विनंती असेल त्याशिवाय मॅच चालू करायची नाही. प्लेयर्सची नावं आमच्यापर्यंत आली पाहिजे, कारण ही स्पर्धा प्रो लिंक या यूट्यूब चॅनलवर लाईव्ह देखील आपण पाहत आहे. त्यामुळे योग्य खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोचली पाहिजे, ती स्क्रीनवर देखील दिसली पाहिजे. त्यासाठी आपल्याला विनंती असेल आपला 12वा खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. चला बॅटर पाठवा. प्रिशा 11 सुमित सावंत, सुमित सॉरी साहिल सावंत, प्रिशा 11चे अकाउंट प्लेअर आहेत साहिल सावंत. प्रिशा 11 आपला एक्स्ट्रा प्लेअर इकडे पाठवायचा आपल्याला विनंती असेल. प्रिशा 11 एका बाजूला सदा 11 ज्यांनी पहिला सामना जिंकला होता, ज्या मॅचमध्ये तबरेश यांनी चांगली कामगिरी केली होती, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला होता. सदा खान यांचा संघ म्हणजे सदा 11 यांचा संघ, ज्यांनी टॉस जिंकला, बॉलिंग करण्याचा डिसिजन घेतला आणि त्यांच्या समोर यावेळी संघ असणार आहे तो प्रिशा 11. म्हणजेच काय तर यस, या मॅचमध्ये जर समजा सदा 11 जिंकले तर टॉप करतील, ते क्वालिफाय होतील आणि उद्या पहिला सामना त्यांचा असेल याची नोंद घ्यायची. क्वालिफायर मॅचेसमध्ये आपण याची नोंद घ्या. आणि प्रिशा 11 म्हणजे शशांक शेडगे यांचा हा संघ असणार आहे. साहिल सावंत आयकॉन प्लेअर आहेत. एका बाजूला पाहिलं तर सदा 11 संघाचे फैजल, थोडीशी दुखापत झाली फैजल यांना मागील मॅचमध्ये, त्यामुळे या मॅचमध्ये थोडासा रेस्ट घेत आहेत. आणि गोलंदाजी मार्कवर सुलतान, सुलतान ऑफ टागरनगर, टागरनगरचे सुलतान दाखल होत आहेत गोलंदाजी मार्कवर. आणि गोलंदाजीसाठी जितके जाणले जातात तितके सुलतान बॅटिंग देखील चांगली करतात. त्या मॅचला सुरुवात करायची, स्कोरर रेडी आहेत आपण. यस, मॅचला सुरुवात होते. फलंदाजीसाठी साहिल आणि इम्रान ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते. साहिल सावंत एक फायटर आहेत खऱ्या अर्थाने, जसे क्रिकेटमध्ये ते चांगली बॅटिंग करतात, जीवनात देखील त्यांनी फाईट केलंय आणि स्वतःला पुन्हा एकदा सावरलं. आणि मैदानाच्या आतमध्ये साहिल सावंत दाखल होत आहेत. सुलतान गोलंदाजी मार्गावर, पहिला चेंडू फुलटॉस होता, त्याला लॉफ्ट करायचं होतं आणि डीप मधून खेळाडू आले अगदी मिड विकेट वरून आणि हा झेल पूर्ण केला. काय झेल घेतलाय, व्हॉट अ कॅच. आणि साहिल सावंत केवल तिथे होते आणि केवलनी ही कॅच पूर्ण केली आहे. काय कॅच पूर्ण केली आहे केवल यांनी, अगदी लांब वरचा अंतर गाठला, मिड विकेटला होते, तिथून ते अगदी 30 यार्ड पर्यंत पळत आले आणि ती कॅच पूर्ण केली. साहिल सावंत, पहिला झटका लागतोय तो प्रिशा 11 संघाला. थोडीशी चर्चा, कारण साहिल सारखा खेळाडू ज्याने अनेक मैदानं गाजवले तो साहिल सावंत बाद होतोय, त्यामुळे थोडीशी चर्चा होताना पाहायला नक्कीच भेटेल आपल्याला प्रिशा 11 यांच्या संघ खेळाडूंमध्ये. परंतु हार्ड लक आणि बॅड लक, फुलटॉस चेंडू होता, त्या फुलटॉस चेंडूला बैठक शॉट खेळायचं होतं, पॅडल स्वीप खेळायचं होतं आणि चेंडू हवेत राहिला जास्त वेळ आणि तो कॅच पूर्ण केला केवल यांनी. गुड कॅच. पहिल्याकडे बाद होतोय 0 या धावसंख्येवर, गोल्डन डकचा शिकार होतोय. पहिला चेंडू होता मॅच नंबर 3चा सुलतान यांचा आणि पहिल्या चेंडूवर साहिल बाद होत आहेत. आपण पाहताय स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजक आहेत श्री आकाश पवार, विशेष सहकार्य लाभलं ते अष्टविनायक क्रिकेट क्लब, विक्रोलन्स क्रिकेट क्लब, त्यानंतर संकेत गायकवाड, अक्षय सुर्वे, करण भुजबळ, सुदेश नाईक आणि संपूर्णच आमचा मित्रपरिवार अगदी गेली महिनाभर या स्पर्धेसाठी मेहनत घेत होता. विशेष कौतुक करावं लागेल. ही स्पर्धा प्रो लिंक या यूट्यूब चॅनलवर लाईव्ह देखील आहे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश दाखल होत आहेत. डाकुरे त्याचे फलंदाज आहेत. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन पाहायला भेटेल. इम्रान रायटी बॅटर आहेत तर प्रथमेश लेफ्टी आहेत, त्यामुळे या फलंदाजांना बॅटिंग करावी लागेल. पॉवर प्ले ऑन आहे. पहिला चेंडू होता, विकेट बाद केलाय, गडी बाद केलाय सुलतान यांनी. पहिल्या पॉवर प्ले, मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये आपण जर पाहिलं 30 यार्डच्या बाहेर अवघे 2 खेळाडू असणार आहे, त्यामुळे जर पाहिलं तर प्रथमेश यांच्यासाठी एक्स्ट्रा कव्हर आणि थोडासा काव कॉर्नर रिझनमध्ये खेळाडू तैनात आहे. पुढील चेंडू घेऊन सुलतान,
त्यावेळी ऑफ स्टंपच्या जास्तच बाहेर टाकला होता. वाईड पंच घोषित करतायत आणि हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल सुलतान यांना. स्कोर कार्डला सुरुवात होते प्रिशा 11 यांच्या एक्स्ट्रा धावेने. एक गडी बाद एका चेंडूचा खेळ झाला आणि एक रन देखील झाला अतिरिक्तच्या स्वरूपातील. अगदी आमच्या सर्व विक्रोईकरांच्या कन्नवरकरांच्या नजरा असतील या स्पर्धेवर. एक भव्य आणि दिव्य पारितोषिक असलेली स्पर्धा. त्यावेळी स्वीप खेळायचं होतं परंतु प्रयत्न मात्र फसला. लेग बाईच्या स्वरूपातील सिंगल पाहायला भेटतोय. पंच घोषित करतायत की हे लेग बाईज आहे. धावसंख्येत मात्र भर पडते संघाच्या, म्हणजेच काय तर प्रिशा 11 यांच्या. तब्बल 1 लाख रुपये पारितोषिक असलेली स्पर्धा पहिल्यांदाच या आमच्या सर्कलमध्ये आयोजित केली जाते. ती आकाश पवार यांच्या माध्यमातून भव्य आणि दिव्य स्वरूपाची स्पर्धा, मानाची, अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा म्हणून याच्याकडे पाहिलं जातं संपूर्ण मुंबईमध्ये. तिसरं पर्व आहे, अभिमानाचं तिसरं पर्व, ज्यावर आम्हा सर्वांना आहे गर्व, असं आमचं तिसरं पर्व. पुढील चेंडूकडे खोल टप्प्याचा चेंडू होता. इम्रान होते स्ट्राईकवर. त्यांच्या बॅटमधून खोदून काढलेला हा फटका. मिड विकेटला चेंडू जातोय. ओमकार तिथे होते. एकच धाव भेटणार. एका धावेने धावफलक पुढे जाताना पाहायला भेटतोय. 7 षटकांचे सामने असणार आहे. एक इनिंग असणार आहे, एक डाव असणार आहे, याची नोंद घ्या. पहिलं षटक सुरू आहे सुलतान यांचं. मैदानाच्या आतमध्ये असलेले भगवे झेंडे सांगतायत की हवा कुठल्या बाजूला आहे. हे भगवे झेंडे फडकत आहेत आणि त्यामुळे हवेचा अंदाज देखील या खेळाडूंना या झेंड्यांवरून घ्यायचा आहे. आणि यावेळी फुलटॉस होता. कव्हरच्या डोक्याच्या वरून चेंडू जातोय सीमा पार. यावेळी येतोय स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. त्यावेळी फुलटॉस होता आणि या फुलटॉसला चांगला न्याय दिलाय तो प्रथमेश यांनी. अगदी त्या चेंडूचा वेग आणि त्या फुलटॉस चेंडूचा फक्त दिशा देण्याचं काम केलंय. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या झाली ती 7 धावा झाल्यात. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असणार आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय. 7 धावा झाल्यात. पॉवर प्लेचं षटक आपण पाहताय आणि मॅच नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला भेटते आपल्याला. आणि निमित्त आहे ते स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी तिसरं पर्व. डेड बॉल असणारे थोडेसे थांबले सुलतान. KSSL मध्ये काय बॅटिंग केली होती सुलतान यांनी याच मैदानामध्ये. चौकारावर चौकार आले होते त्यांच्या बॅटमधून. एवढ्या आडव्या बॅटने ऑन साईडला खेळून काढलाय. काव कॉर्नर रिजनमध्ये डीपमध्ये खेळाडू आहेत तिथे. जोपर्यंत चेंडूची फेकी करतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात. थोडेसे लेझी राहिले होते तिथे, त्यामुळे पाहता पाहता 2 धावा पूर्ण. सर्कलमध्ये जर आपण पाहिलं तर अनुकूल असं ग्राउंड आहे, अनुकूल असं मैदान आहे, त्यामुळे चौफेर आपण बॅटिंग करू शकता. अगदी 360 बॅटिंग करू शकता. तेच करतायत प्रथमेश. मैदानाच्या आतमध्ये डबल सिंगल होता, त्याला डबलमध्ये कन्वर्ट केलं. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु सुलतान यांचा चांगला चेंडू पाहायला भेटतोय. या डॉट बॉल बरोबर पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपतोय आणि प्रिशा 11 यांची धावसंख्या झाली ती 1 गडी बाद आणि 9 धावा. पॉवर प्लेचं षटक होतं. अवघे 2च खेळाडू 38च्या बाहेर होते आणि आपण जर पाहिलं तर सुलतान हे षटक हाताळत होते. साहिल सारखा महत्त्वाचा गडी त्यांनी बाद केला. 9 धावा खर्च केल्या आणि चांगलं षटक हाताळलं असं म्हणायला हरकत नाही आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 9 धावा जर खर्च केल्या तर ते गोलंदाजाचं कौशल्य त्या ठिकाणी पाहायला भेटतं आपल्याला. परंतु पुढील षटक देखील पॉवर प्लेचं असणार आहे आणि यावेळी 38 सर्कलच्या बाहेर तुम्हाला 3 खेळाडू ठेवायचे आहेत. आणि ओमकार दाखल होत आहेत गोलंदाजी मार्गावर. थोडीशी हवा जर पाहिली तर लेग साईडची हवा चालू आहे. हवेचा अंदाज घेऊन नक्कीच बॅटिंग करतील दोन्ही फलंदाज. म्हणजे इम्रान त्याचसाठी जाणले जातात. अंडर बॉक्स क्रिकेट देखील खूप चांगलं खेळतात, परंतु त्याहीपेक्षा ओरम क्रिकेट खूप चांगलं खेळतात. टायमर ऑन आहे, याची नोंद घ्या. पेनल्टीला सामोरं जावं लागेल. 35 मिनिटांमध्ये 6 षटकं संपली पाहिजे, याची नोंद घ्यायची आहे. अन्यथा आपला 7व्या ओव्हरमध्ये 38च्या बाहेरचा एक खेळाडू 38च्या आतमध्ये आपल्याला तैनात करावा लागेल. धर्मवीर संभाजी मैदान म्हणजे तुमचं आमचं सर्वांचं लाडकं सर्कल आणि या सर्कलमध्ये आज ही स्पर्धा संपन्न होते. याच मैदानामध्ये अगदी आमच्या विक्रोई कन्नावर नगर चे अनेक खेळाडू सातत्याने टुर्नामेंट खेळत असतात, प्रॅक्टिस करत असतात. ओमकार गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू होता आडव्या बॅटने, चांगलं नोट केलं त्याला इम्रान यांनी, परंतु डीपमध्ये खेळाडू आहेत, कोणती चुकी करत नाही आहेत
आणि झेल पूर्ण केला जातोय आणि दुसरा गडी बाद होतोय इम्रान यांच्या रूपामध्ये. मैदान सोडावं लागतंय. पुन्हा एकदा केवलच तिथे होते. पहिला कॅच साहिल सावंत यांचा देखील केवलनीच टिपला होता. त्या क्षेत्रामध्ये थोडेसे धावत आले होते. रनिंग कॅच होती ती. परंतु यावेळी पाहिलं तर मागील बाजूला चेंडू जात होता आणि केवल यांनी कोणतीही चुकी केलेली नाहीये आणि इम्रान यांची खेळी संपुष्टात येते. मैदान सोडावं लागतं इम्रान यांना आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील सरतापे. अगदी अंडरम असून दे ओरम असून दे याच मैदानामध्ये लीग मॅचेस असून दे अंडरमच्या लीग मॅचेस असून दे स्वप्नील त्यासाठी आवर्जून खेळण्यासाठी दाखल होतो आणि चांगली बॅटिंग देखील करतात स्वप्नील. पाहूया या क्षणी या मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील यांच्या खेळाची गरज आहे. प्रिशा 11 यांना बॅटिंग करावी लागेल त्यांना. दुसरा गडी बाद झाला. इम्रान सारखा चांगला खेळाडू देखील तंबूच्या आश्रयाला परतला आणि स्वप्नील येत आहेत. तर स्वप्नील सरतापे आणि आपण जर पाहिलं तर प्रथमेश ही जोडी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. स्वप्नीलला साथ द्यावी लागेल. प्रथमेश यांची बॅटिंग करावी लागेल. थोडंसं गती परिवर्तन पाहायला भेटलं. लेग ब्रेक पाहायला भेटला. स्वप्नील यांनी चांगलं जज केलं. शेवटपर्यंत त्या चेंडूवर नजर ठेवली आणि शेवटच्या क्षणी लेट कट पाहायला भेटला. सिंगल घेतला आणि सिंगलवर समाधानी राहते. स्कोर पाहिला तर 10 धावा झालेत. डबल डिजिटमध्ये धावफलक जाऊन पोचतोय. थोडीशी संत सुरुवात झाली. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. वेळोवेळी आपण जर पाहिलं लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे त्यामुळे थोडंसं क्षेत्ररक्षणात बदल पाहायला भेटतोय आपल्याला. सदाबाई देखील अगदी आपल्या खेळाडूंना थोडंसं गायडन्स करतायत. सदाबाई देखील चांगलं क्रिकेट खेळलेत. अगदी अंडरम असून दे ओरम असून दे खूप चांगलं टागोरनगर परिसरातून क्रिकेट खेळलेत आणि यावेळी अगदी खोल्या टप्प्याचा चेंडू होता. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि मैदान सोडावं लागतंय ते प्रथमेश यांना. अजून एक गडी बाद होतोय प्रिशा 11 संघाचा. तिसरा झटका लागतोय. तिसरा गडी बाद. काय गोलंदाजी होते यावेळी सदा 11 यांच्या माध्यमातून. केवल यांनी टिपलेल्या त्या 2 कॅचेस महत्त्वाचे 2 गडी बाद झाले. त्यानंतर ओमकार यांनी बोल्ड आउट केलेला प्रथमेश यांना. त्यामुळे चांगली गोलंदाजी होते असं म्हणायला हरकत नाही. सदा 11 जर या मॅचमध्ये जिंकली तर क्वालिफाय होईल आणि उद्या सर्वात पहिली मॅच खेळताना पाहायला भेटेल. आज देखील पहिली मॅच सदा 11 यांची पाहायला भेटली आणि उद्या देखील पहिली मॅच सदा 11 यांची असणार आहे की काय हा प्रश्न आमच्या मनात आहे. अजून मॅच संपलेली नाही आहे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. प्रिशा 11 बॅटरने न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. त्यावेळी आडव्या बॅटने समोरच्या दिशेने घेऊन काढलाय. मिड विकेटला खेळाडू होते ते आणि अगदी चपळाईने सिंगल पूर्ण केली जाते. सर पंच 2 मिनिटं मॅच थांबवायची. एक्स्ट्रा प्लेअर जोपर्यंत इथे येत नाही मॅच सुरू होणार नाही सर. राहुल बॅटरचं नाव. चला मॅच सुरू करायची आणि बॅटरचं नाव आलेलं नाहीये. राजेश आहेत बॅटर आणि स्वप्नील आणि राजेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते. यावेळी बाईच्या स्वरूपातील सिंगल पाहायला भेटतोय.
12 धावा झाल्या धावफलकावर. आपण जर पाहिलं तर 12 धावा. हे सारे 11 आपले प्लेयर्स स्टेजच्या उजव्या बाजूला जमा व्हायचं आहे. संपूर्ण टीमनी जमा व्हायचं. विनंती असेल आपल्याला. वाईट चेक करायचं आहे. हा रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. वाईट होता की नाही थोडंसं. वाईट चेक केला जातोय. थोडासा बॅटरीचा रिव्ह्यूसाठी इथे मागणी आलेली आहे. त्यामुळे नक्कीच आमचे थर्ड अंपायर तिसरे पंच इन ॲक्शनमध्ये येताना पाहायला भेटते. टी व्ही अंपायरकडे डिसिजन आहे. तसं व्हाईट बॉल असणार आहे. थोडीशी फेरबदल केला जातो डिसिजन मध्ये. व्हाईट बॉल. यस, व्हाईट वर आलेली सिंगलची धाव म्हणजे 2 धावांनी भर पडते धावसंख्येत. तेरा धावा झाल्या धावफलकावर. पुढील चेंडू फेस करतील तो. त्यावेळी मोठा फटका खेळायचा होता. टायमिंग प्रॉपर झालं नाही आणि शरीराचा वेध घेणारा चेंडू होता ओमकारांचा. डॉट बॉल पाहायला भेटतोय. यस, राजेश यांच्या बॅट मधून समोरच्या दिशेने हा फटका केलाय आणि चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा पार. बाउंड्री येते. चौकार पाहायला भेटतोय स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. राजेश यांच्या बॅट मधून 4 धावांनी धावफलक पुढे धावताना पाहायला भेटतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 3 गडी बाद आणि 17 धावा झाल्या धावफलकावर. प्रिशा 11 यांची धावसंख्या झाली आहे ती 17. 3 गडी बाद आणि 17 धावा. मैदानाच्या आतमध्ये मॅच नंबर 3 आपण पाहतोय. सदा 11 आणि प्रिशा 11 यांच्यामध्ये ही लढत पाहायला भेटते. टॉस जिंकला सदा 11 आणि बॉलिंग करण्याचा डिसिजन घेतला. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. प्रिशा 11 यांची धावसंख्या झाली ती 17. साहिल सावंत स्वतः आयकॉन खेळाडू आहेत, कॅप्टन आहेत. काहीसा निरोप घेऊन आलेत की कसं खेळायचंय. साहिल देखील चांगले खेळाडू आहेत, परंतु या मॅचमध्ये काहीसं करू शकले नाही. अगदी गोल्डन डकचा शिकार झाले. पहिल्या चेंडूवर बाद झाले आणि केवल यांनी काय झेल पूर्ण केला होता. तिथे रनिंग कॅच घेतली होती. आणि थोडीशी धावांसाठी धावाधाव करावी लागेल राजेश आणि स्वप्नील यांना. इथून कुठेतरी गिअर चेंज करावं लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. सुलतान येत आहेत वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन. पॉवर प्लेचे षटक आता संपलेले आहेत आणि जर पाहिलं तर थोडंसं क्षेत्ररक्षणात बदल आपल्याला पाहायला भेटतोय. 30 यार्डच्या बाहेर क्षेत्ररक्षण पाहायला भेटतोय. डीप स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर आहे, लॉंग ऑफला खेळाडू आहेत, एक्स्ट्रा कव्हरमध्ये खेळाडू आहेत. अशा प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. आणि पाहूया
सुलतान गोलंदाजी मार्कवर दाखल होत आहेत आणि स्वप्नील सरतापे सामना करतील त्यांचा. एकमेकांना चांगलं जाणतात, कसं खेळायचं आहे माहिती आहे स्वप्नील यांना. हा फुलटॉस होता, फ्लिक केला हलक्या हाताने, शॉर्ट मिड विकेटला खेळाडू होते तिथे आणि एकच धाव पूर्ण केली जाते. जरी फुलटॉस चेंडू असला तरी त्या फुलटॉसला तुम्हाला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करावं लागेल, मोठे शॉट खेळावे लागेल, मोठे फटके खेळावे लागतील. थोडासा गेअर चेंज करावा लागेल इथून पुढे कुठेतरी. मोठे फटके जर आले तर नक्कीच एक चांगला टार्गेट सेट होऊ शकतो. त्यावेळी राजेश यांचा प्रयत्न होता ऑनसाईडला खेळायचा, चेंडू मात्र जातोय तो पॉईंटच्या दिशेने. एकच धाव भेटणार आहे, एका धावेने धावफलक पुढे जात आहे. सुलतान यांचं कौतुक करावं लागेल ओमकार यांचं. गोलंदाजी चांगली होते अखिल मॅचमध्ये. आपण जर पाहिलं तर कनक 18 यांच्याकडून देखील चांगली गोलंदाजी झाली होती. सुमित आवटे, विशाल यांनी चांगली गोलंदाजी केली, हॅट्रिक देखील संपन्न केली होती. यावेळी रिव्हर्स खेळण्यासाठी गेले होते, पहिलंच मन बनवलं होतं, परंतु सुलतान देखील चांगले गोलंदाज आहेत. त्यांना देखील माहिती आहे की कशी गोलंदाजी करायची आहे. सुलतान देखील चांगले कसलेले गोलंदाज आहे, त्यांना माहिती आहे की कुठल्या टप्प्यावर गोलंदाजी करायची आहे. यावेळी फुलरलेनचा चेंडू होता, लोअर फुलटॉस होता, डीपमध्ये पाहिलं तर खेळाडू होते थोडंसं एक्स्ट्रा कव्हरला, आणि जोपर्यंत फेकी करतील, थ्रो करतील, तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात. हे देखील खूप चांगलं क्रिकेट आहे. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करावं लागेल, मोठे फटके शोधावे लागतील त्या दरम्यान तुम्हाला, आणि एक चांगलं टार्गेट सेट करायचं असेल तर नक्कीच माझ्यामध्ये थोडासा क्रॅम्प आला की काय, आणि तिथे सुलतान यस, यावेळी सफल झाले मागील बाजूला, लॅप केला शॉटला, आणि चेंडू मात्र निघून जाईल की नाही सीमा पार हे देखील पाहायचंय. यस, थोडासा पायाला लागून चेंडू गेला सीमा पार. 4 धावांसाठी येतोय चौकार. स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार पाहायला भेटतोय. स्वप्नील सरतापे स्कूप शॉट पाहायला भेटला, चांगली थिंकिंग पाहायला भेटली. असे फटके हल्ली आपल्याला T20 क्रिकेटमध्ये पाहायला भेटतात. इन्व्हेन्शन शॉट आहेत, त्यामुळे या शॉटचा फायदा होतो T20 क्रिकेटमध्ये, आणि असेच फटके खेळताना पाहायला भेटतात आपले स्वप्नील. पंचवीस धावा झाल्या धावफलकावर. या चौकाराबरोबर धावसंख्या देखील पुढे जाताना पाहायला भेटते. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू. क्या बात आहे, लेट गेला, अगदी थोडासा लेग स्टंपच्या बाहेर गेले, आणि पाहिलं तर लेट कट पाहायला भेटला. थोडेसे बॅकफुटला गेले, अगदी शेवटपर्यंत चेंडूवर नजर सोपवली, आणि लेट कट पाहायला भेटला. एक सिंगल पाहायला भेटतोय. थोडासा समालोचनात बदल पाहायला भेटतोय आपल्याला. किरण भोईर सर आमच्याशी जोडले जातील आणि थोडीशी एन्जॉयमेंट आपण देखील कराल. यस किरण सर. थँक्यू सो मच अजित सर. आता तुम्ही पण मार्गस्थ व्हा अगदी भोजन कक्षाच्या दिशेने, जिथं मात्र आकाश पवार यांनी मात्र चांगली जेवणाची सोय केली आहे. स्पर्धा तर उत्तम केलेली आहे, पण जेवणाची सोयसुद्धा मात्र उत्तम केलेली आहे. तर जा आता तुम्ही मात्र थोडासा रेस्ट घ्या. आता जाऊया. मी समालोचक किरण भोई पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत करतोय. अगदी कोण बनेगा करोडपतीसारखी खुर्ची माझ्यासाठी आणली आहे, तर थँक्यू सो मच. म्हणजे कुठेही मी वळू शकतो, कॅमेरा जसा वळतो तसा माझी खुर्ची वळणार आहे. 44 भाईने मात्र चांगलं जेवण अगदी मात्र त्यांनी घेतलं आहे, आणि त्यांनी पण मात्र कौतुक केलं आहे जेवणाचं. तीन ओव्हरचा खेळ समाप्त झाला आहे. 26 धावा आपल्याला स्कोर कार्डवरती पाहायला भेटत आहेत. अगदी 3 विकेट माघारी सुद्धा मात्र आपल्याला परत जाताना दिसत आहेत. चला बाबा, घाई करा. अगदी सन्मानाची आपण ही
18 किलोची क्रिस्टल ट्रॉफी. अगदी 44 भाऊचं जेवढं वजन आहे तेवढी मात्र ते क्रिस्टल ट्रॉफीचं वजन आहे. 18 किलो. अगदी समालोचन म्हटलं तर एक इम्पॉर्टंट पार्ट असतो. प्रत्येकाचा डिपार्टमेंट वेगळा असतो आणि प्रत्येकामध्ये खरं तर ती शैली असते. एखादा बॅटरचं काम समालोचक करू शकत नाही आहे, समालोचकाचं काम बॅटर करू शकत नाही आहे. म्हणून जो विभागामध्ये आहे ना त्यांनी मात्र नंबर 1 राहावे. आणि सर सामना जिंकला आहे सदा सर. सामना तर जिंकला आहे. काही थंडावंडा आमच्यासाठी तर हां नक्कीच. थँक्यू सो मच. तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो. चला जाऊया. अगदी मैदानाच्या आतमध्ये आपण इलेक्ट्रोल पावडर ही सुद्धा आपण पाहतोय. आणि सध्याच्या घडीला फैसल दादा द्या इथं जरा. खरं तर दादा आमचा इंजरी झाले पण हरकत नाही आहे. शेवटचा सीझन आहे. आणि अगदी अगर आम्हाला कॅमेरामॅन अगदी जरा फोकस करा. पाहिलं तर दोघं भाऊ भाऊ वाटतात. एक केनियाचा आहे आणि एक युगांडाचा आहे. हरकत नाही आहे. हां नायजेरियाचा आता ऑन द वे आहे. ब्लू कॅप. चला जाऊया मॅचच्या दिशेने. चला आता आपण षटक क्रमांक 4 मात्र घेऊन येत आहे. गोलंदाजाचं नाव अनस. मला वाटलं का फणस. चला फणस नाही आहे ते अनस आहेत. अनस हा हा ना नायजेरियाचा आहे. अनस आपल्याला पाहायला भेटत आहेत. युवा गोलंदाज. हो लो फुलटो चेंडू अक्षरशः मात्र आपण जर विचार केला तर जमिनीला गुदगुळ्या करत ऑनच्या दिशेने जिथं मात्र कुरळे कुरळे केस असलेला खेळाडू आपल्याला पाहायला भेटतोय. आणि दर्जेदार क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला भेटते. बघा दोन्ही संघाचा विचार केला तर दोन्ही संघासाठी एक इम्पॉर्टंट मॅच असणार आहे. या स्पर्धेचं आपण कौतुक करूया. अगदी आपण जर विचार केला तर स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी या 3ऱ्या पर्वामध्ये खरं तर विक्रोलियन्सकरांना मोठा गर्व असणार आहे. कारण एक क्रिकेटचा दिमागदार कुंभमेळा आपल्याला पाहायला भेटतोय. हा इथं मात्र पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू अगदी अनसच्या माध्यमातून जिथं 2 धावा. क्रॅम्प येत आहेत. खरं तर उन्हाचा तडाखा आहे. प्रत्येक खेळाडू कुठंतरी मात्र आपल्या फिटनेससाठी झगडतोय. कारण दुपारचं सत्र आहे. ह्युमिडिटी जास्त आहे. आपण मे महिना म्हटलं तर भारतामध्ये अगं जास्त ऊन कुठल्या महिन्यामध्ये असतं ते म्हणजे मे महिन्यामध्ये असतं. अगदी अकोल्याचा आपण जर विचार केला तर अगदी 45 डिग्री म्हटलं तर काय आहे. मुंबईचं तर सामान्य आहे 35. तरी पण आपल्याला थोडासा फिटनेस थोडासा जाणवतोय. कारण मी तर सांगेन की तुम्ही पाण्याचा वापर करा किंवा इलेक्ट्रोल पावडर तुम्ही घ्या. आज मार्केटमध्ये सर्व मात्र इलेक्ट्रोल पावडर मात्र मोठ्या मोठ्या कंपनीचे मात्र उपलब्ध आहेत. अगदी कानाचे पडदे फाटलेत. बाजूला एकदम ढापाढूप ढाप ढूप सुरू आहे. काय फेकतात आणि काय उचलतात तेच काय समजत नाही आहे. कारण एवढा प्रचंड आवाज. माझ्यापेक्षा डबल आवाज आहे. क्या बात आहे. जसं मात्र फंबलिंग झालंय तसंच मात्र बॅटिंग टीमचा कॉन्फिडन्स आपण पाहतोय. जिथं मात्र ताल्यांचा वर्षाव मात्र पाहायला भेटतोय. अगदी स्टारकास्ट असणारी टीम आहे. आणि पहिल्याच राऊंडमध्ये अक्षरशः अगदी जे हारलेत ते मात्र स्ट्रॅटेजी मात्र करतायत. रडू नका कारण अजून एक चान्स तुम्हाला भेटणार आहे. नाही तर जाल घरी रडाल आम्ही हारलोय. तसं काय करू नका. तर अजून एक चान्स तुम्हाला आम्ही देणार आहोत. अरे बाबा बघा. स्प्रे बॉडी स्प्रे. दादाला बॉडी स्प्रे द्या. डिओचा स्प्रे द्या. दादा अंगाला नाही लावायचं. जिथं मार लागले तिथं लावायचं आहे. अगर चुकून अंगाला लावला ना तर आमच्याजवळ तुम्ही येऊ नका. दादा स्प्रे द्या. धावसंख्या झालेली आहे. अगदी आपण जर विचार केला तर 34 धावा 34 रन. 4 षटकाचा खेळ मात्र समाप्त झालाय. आज सर्व विक्रोलियन्सकर भांडुपकर आणि कांजूरमारकर
सर्व कर आहेत आजच्या दिवशी आणि सर्व मात्र आज या आपण जर विचार केला तर संभाजी मैदानामध्ये मात्र मार्गस्थ नक्कीच मात्र होणार आहेत. एक 360 ग्राउंड आहे. आता बघा मैदानाच्या आतमध्ये छोटे छोटे स्ट्रॉम मात्र येत आहेत आणि जसं ऊन आहे तसं अगर हवा आली ना थोडंसं रिलॅक्स मोडमध्ये मात्र प्रत्येकजण जाणार आहे. अगदी या स्पर्धेमध्ये कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही आहे. अगदी या स्पर्धेचे जनक आकाश पवार सकाळच्या सत्रामध्ये होते, नंतर ते कुठे गायब झाले आणि आता अगदी वेळेवरती त्यांची उपस्थिती राहिलेली आहे. यस टॅप बॉल इम्पॅक्ट प्लेअर. ओके ओके इम्पॅक्ट प्लेअरचा वापर करतोय. तर आपण तिन्ही पंचांचं पण आपण कौतुक करूया. आज या स्पर्धेचा पहिला दिवस अगदी धावसंख्या झालेली आहे आता 34 रन. अगदी विक्रुलेन्सकर डोळ्यामध्ये मात्र प्रत्येकाने गॉगल घातलाय आणि या स्पर्धेचा मात्र मनमुराद आनंद घेत आहेत. आणि विक्रुलेन्सी म्हटलं तर सर्व देखणे खेळाडू आणि माझे मायबापेक्षा विचार केला तर गोरा गोरा रंग आहे. जणू काय मात्र कुठले फिल्मी स्टार मात्र इथं मॅच पाहण्यासाठी आलेत काय. आपलं पण हार्दिक स्वागत असणार आहे. इथं मात्र इम्पॅक्ट प्लेअरचा वापर आपण करतोय या स्पर्धेमध्ये. अगदी IPL ते ISPL चे सर्व रूल आपण इथं मात्र लागू करतोय. जिथं इम्पॅक्ट प्लेअर आपण IPL मध्ये पाहतोय, त्यानंतर टॅप बॉलचा वापर आपण ISPL मध्ये पाहतोय. क्या बात आहे. फटक्यामध्ये वजन नाही आहे, अगदी मनगटामध्ये पॉवर कमी आहे आणि सिंगल धाव मात्र काढली जाते. अगदी 35 धावा मात्र लगावल्या जात आहेत. खरं तर आपण मैदानाच्या चारी बाजूला महाराष्ट्राची आन बान शान अर्थातच भगवा रंग आपल्याला पाहायला भेटतोय. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आपण हा भगवा रंग पाहतोय. खरं तर इथं रडायचं नाही, इथं लढायचं. तुम्हा आम्हा सर्वांना ज्यांनी ठामपणे सांगितले, हिंदू हृदय सम्राट आदरणीय सन्माननीय आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी पुन्हा एकदा मात्र हा खरं तर चांगला सल्ला मात्र त्यांनी दिला होता. अगदी बॅकफुटला गेले, बॅटचा पेस ओपन केलाय, चेंडूचा पाठलाग केला जातोय. अगदी सीमा लगत चेंडू चाललाय, चौकार होईल का नाही. खरं तर चेंडूला अगदी चौकाराच्या दिशेने अडवतायत आणि धावबाची संधी. चिंटपाक डमडम. दादा ये क्या किया, कैसे किया. खरं तर चेंडू अगर पिकअप केला असता तर यष्ट्या इथं उद्ध्वस्त झाल्या असत्या, पण तसं काय झालेलं नाही आहे. क्रिकेट एक असा माध्यम आहे जिथं मात्र काही चमत्कार घडताना पाहिले, जिथं धावसंख्या झालेली आहे 39 धावा. चला स्पीडअप करा. साहिल चव्हाण, खरं तर दुखापत झाली होती साहिल सावंत यांना आणि अगदी मात्र त्यांनी झुंज दिलेली आहे. असेच खेळाडू पाहिजे आपल्याला. हे मुंबईचे खेळाडू आहे, हार मानणारे खेळाडू नाही आहे. खरं तर मोठी झुंज, एका आजाराने ते त्रस्त होते, पण देवाचा आशीर्वाद त्यांच्या मागे होता, मुंबई क्रिकेटचा आशीर्वाद त्यांच्या मागे होता. मुंबईचे क्रिकेटरनी मात्र त्यांना आशीर्वाद दिला होता आणि पुन्हा एकदा आपल्याला मैदानामध्ये खरंच तीच धाक, तोच दरारा, तीच दहशत मात्र आपल्याला त्या दादाच्या माध्यमातून पाहायला भेटतोय. अगदी पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहे. बघा, जीवनामध्ये सर्वात श्रेष्ठ दान कुठलं आहे माहिती आहे का. ना सोन्याचं दान आहे, ना चांदीचं दान आहे, ना मोत्याचं दान आहे. सर्वात श्रेष्ठ दान म्हणजे पाणी दान. आता स्कोरर दादा पण सांगून थकले की 39. आता मला फुटबॉलचा तो डिजिटलचा तो स्क्रीन घेऊन मला इथं बसावं लागणार आहे की बघा इथं स्कोर आता किती. वारंवार आम्ही स्कोर सांगतायत, म्हणजे प्रत्येकाला आम्ही स्कोर सांगू शकत नाही आहे. तर सर्वांनी लक्ष द्या. दादा काहीतरी सांगतायत बघा. किती 39 दादा. दोन ऑफिशियल स्कोरर आहेत. एक विक्रोलियनचे आहेत, दुसरे गोरेगावचे आहेत. दादा लवकर या. थँक्यू सो मच. अगदी खंदे समर्थक आपल्या संघासाठी मात्र बरेचसे इथं आलेले आहेत आणि खेळाडूंना पाणी पाजणं, एनर्जी ड्रिंक पाजणं खरं तर चांगली गोष्ट है. यस, खरं तर अच्छा कार्य आपके माध्यम से हमें नज़र आ रहा है. बेहतरीन ये टूर्नामेंट हमें नज़र आ रही है. खूबसूरत सा माहौल बना हुआ है. दोपहर का वक्त है, मई महीना चल रहा है.
टेनिस क्रिकेट अब खत्म होने के कगार में, अब कुछ ही दिनों में रबर बॉल का क्रिकेट भी खेला जाएगा, यानी हरा बॉल हमें सफ़ेद में नजर आएगा, लेकिन वो गेंद रबर की होगी। तो सभी का हार्दिक स्वागत है यहाँ पर स्टार चैंपियंस ट्रॉफी सीजन 3 में, जो एक बड़ी मैच मैदान के अंदर चलती हुई, जहाँ पर अब टैप बॉल हमें नजर आएगा। अब टैप बॉल में कितने रन नजर आएंगे ये हमें बल्लेबाजी बताएंगे कि जो टैप की गेंद है जो नेचुरल स्विंग के लिए जानी जाती है, अब देखना है यहाँ पर गेंदबाज कितनी स्विंग हमें करके दिखाएंगे। ओह, लो फुलटॉस गेंद थी, यहाँ पर हल्के हाथ से ढकेल दिया मिड विकेट जोन पर, जहाँ पर खिलाड़ी मौजूद है, कोई गलती नहीं हुई, अच्छा थ्रो हमें नजर आया और ये एक रन भी मुकम्मल किया। अब पूरे रन हो चुके हैं 40 रन, 40 रन, 40 रन, 40 रन। ये सभी के लिए अनाउंसमेंट थी भाई, सुन लो, 40 रन। खूबसूरत गेंद, यहाँ पर बैट की इनर एज लगी है। अब देखिए लॉन्ग स्टॉप रीजन पर वहां पर लाल कैप हमें नजर आई है। खरं तर दोन्ही कॅमेरामॅन एका वेळेस येऊ शकत नाही आहे, मग आपली स्पर्धा कव्हर कोण करणार? तर एका कॅमेरामॅनला आम्ही थांबवतोय, दुसरा कॅमेरामॅन मात्र जेवतोय, कारण अगर दोन्ही कॅमेरामॅन अगर जेवायला लागले तर आपली स्पर्धा कव्हर कोण करणार, हा प्रश्न पडलाय। अगदी राहुल वराडकर यांचं सुद्धा आपण हार्दिक स्वागत करूया। अगदी चेंडू आपण जर पाहिलं तर फलंदाजाच्या कानामध्ये आला आणि सांगितलं, ढगाला लागली कल पाणी थेंब थेंब गेले, हे गाणं ऐकशील का? खरं तर हा प्रश्न चेंडूने विचारला होता आणि चेंडू गेला सीमारेषा पलीकडे। क्या बात आहे, के एल राहुल आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असणार आहे। विक्रोलीचे के एल राहुल आहेत आणि खरं तर डोळ्यामध्ये चष्मा आहे, प्रत्येक गोष्टीची इन्फॉर्मेशन देणारे आमचे कान्याकोपऱ्यात पसरलेले आमचे एजंट लोक इथं आहेत। म्हणजे आम्ही नवीन आहोत, पण तुमचं जे कार्य आहे ते आमच्या कानापर्यंत नक्कीच पोहोचेल। नको, तुम्हालाच ठेवा। जाऊया मैदानाच्या आतमध्ये। पुन्हा एकदा टॅप बॉल आपल्याला हा चेंडू पाहायला भेटतोय। पुन्हा एकदा वेगवान चेंडू, अक्षरशः फन फुटला आले, थ्रो तर केलाय पण यष्ट्यांचा वेध मात्र घेता आलेला नाही आहे। अगदी लेग बायच्या स्वरूपात आपल्याला गिरीश सर आम्हाला सांगतायत की लेग बायच्या स्वरूपात धावा आलेली आहे, धावसंख्या झालेली आहे 46-46, 46 धावा। अगदी 5वं षटक मार्गस्थ आहे। 3 परिसर मात्र एकत्र आलेले आहेत। हा, अजून एक वेगवान चेंडू आपल्याला अगदी शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने हा फटका आपल्याला पाहायला भेटला। पुन्हा एकदा गिरीश सर आम्हाला सांगतायत की लेग बायच्या स्वरूपात ही धावा मात्र कळवली जाते आहे। अगदी व्यासपीठ आमचा मात्र खचून भरून गेलेला आहे आणि या स्पर्धेचा मन मुराद मात्र आनंद घेत आहेत। का ना, कारण सावली आहे आणि खरं तर मोठा आनंद सुद्धा मात्र व्यक्त करतायत। अगदी उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडूची हाताळणी आहे। 5 षटकाचा खेळ समाप्त झाला आहे। धावसंख्या झाली आहे अगदी 47 धावा, 47 धावा, 47 धावा, 47 धावा, 47 धावा। आणि माझ्या वेलपेट भावा, चला आता मॅच सुरू करा। खरं तर उन्हाचा तडाखा आहे। अगदी हवामान खात्याने सांगितलंय की 4 वाजेपर्यंत घराच्या बाहेर निघू नका, पण हा मुंबईचा क्रिकेट आहे। इथं अगर दुपारचे 1 वाजले तरी मात्र मुंबईकर आपल्याला खेळताना दिसतील, कारण दोन्ही आपण जर्सीचा कलरचा विचार केला तर थोडंसं सम्य आपल्याला दिसते, म्हणजे ब्लू कलर। अगदी मैदानाच्या बाजूला धडाधड दे दनादन आपटा आपटी धोपाधोपी मात्र सुरू आहे। गोलंदाजाचं नाव ओमकार भाटकर। ओमकार म्हटलं तर मुंबई टेनिस क्रिकेटचे ब्रँड ॲम्बॅसेडर ते ओमकार देसाई आहे, हे ओमकार भाटकर आहेत। खरं तर विक्रोली पण बरंच काही दिलं आपल्याला, मोठे मोठे खेळाडू दिले, चांगलं क्रिकेटचा ग्राउंड दिलाय, अगदी लेजंड खेळाडू आपण पाहतोय। अगदी जुन्या पिढीचे मात्र खेळाडू, नवीन पिढीचे खेळाडू आपण पाहतोय सध्याच्या घडीला। अगदी 360 ग्राउंड आहे।
पुन्हा एकदा फलंदाज मात्र सज्ज आहेत. ओमकार पण सज्ज आहेत. थोडीशी फिल्डिंगची व्यूहरचना आपण पाहतोय. अगदी डीप लॉंग ऑन, मिड विकेट, मिड ऑन, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट थर्डमॅन, बॅकवर्ड स्क्वेअर लेग. अगदी स्लोवन पद्धतीचा चेंडू, त्याच्यावरती मात्र धारदार असरदार हा प्रहार. बाद होतील का? आणि हे काय घडलं? खरं तर हातामध्ये ग्लाउज आहे आणि ग्लाउज असल्या कारण थोडंसं ग्रीप मात्र भेटत नाही आहे, लक्षात ठेवा. आणि 2 धावा मात्र पूर्ण केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला भेटते. अगदी आंखों आंखों में इशारा हुआ, जहाँ पर 1 रन थे वहाँ पर 2 रन का सहारा हुआ. आज या स्पर्धेचा पहिला दिवस. टायमर ऑन आहे, लक्षात ठेवा. दोन्ही संघांना आपण हिदायत देतोय की टायमर ऑन आहे. अगदी या स्पर्धेचे जनक म्हटलं तर आकाशजी पवार नाही आहे, ते पॉवर आहेत या विक्रोलीयन्स नगरीचे. एक जबरदस्त पर्सनॅलिटी, त्यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. 18 किलोची क्रिस्टल ट्रॉफी, त्यानंतर 1 लाख रुपयाचं कॅश प्राईज या विजेता संघाला आपण देणार आहोत. पुन्हा मागदा यष्ट्यांच्या मागे थोडीशी गफलत झाली आहे आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे. क्रिकेटमध्ये जर तरला थारा नसतो. 1 सेकंद तुम्हाला हिरो बनवतो, 1 सेकंद तुम्हाला झिरो बनवतो, लक्षात ठेवा. क्रिकेटमध्ये तुम्हाला गाफील राहणं चालणार नाही आहे. खरं तर बारीक लक्ष मात्र ठेवावं लागतं. मातीचा खेळ आहे, तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका खेळ आहे. राष्ट्रीय खेळ हॉकी जरूर आहे, पण आपण पसंती देतोय तोच म्हणजे क्रिकेट या खेळाला. जिथं मात्र तळागाळातले सर्व खेळाडू आज आपल्याला क्रिकेट खेळताना पाहतोय. अगदी ISPL पर्यंत पोचलेली टेनिस बॉलची स्पर्धा. अगदी स्लोवन पद्धतीचा चेंडू. थोडीशी गोलंदाजीच्या शैलीचा आपण जर विचार केला ना तर वेगळी शैली आहे. आणि सुप्रीमोमध्ये आपण जर पाहिलं तर बेस्ट गोलंदाज म्हणून त्यांच्याजवळ पाहिलं जातं. अगदी कमालीचा चेंडू मात्र पेश करतायत. फलंदाज थोडासा मात्र प्रॉब्लेम करतोय की हा चेंडू कशा प्रकारे येणार आहे. अगदी आपण जर पाहिलं तर लॉंग रनअप आहे. ॲक्शन मात्र थोडीशी वेगळी आहे आणि पाहायचं आहे मात्र त्याच प्रकारे गोलंदाजी होताना पाहते आहे. पुन्हा एकदा स्लोवन पद्धतीचा चेंडू. इथं मात्र फलंदाजाला बीट केलंय. आता बीट म्हटलं तर गाजर पण येतील, टमाटर पण येतील, काकडी पण येईल आणि थोड्या वेळामध्ये ब्रेड पण येईल आणि संध्याकाळ झालं तर सँडविच पण आपण बनवून खाऊया. चाय तर नक्कीच, चाय नाही, समजने वाले को इशारा कॉफी. अगदी डोळ्यामध्ये गॉगल आहे आणि जणू काय सर्व सुपरस्टार इथं येऊन बसलेले आहेत का काय. अगदी विक्रोलींचे KL राहुलचं नाव घेतलं ना तर फुसका शॉट आपल्याला पाहायला भेटतोय. अगदी मात्र ताकदच नाही आहे. पकडला जातोय झेल आणि संपतोय फलंदाजाचा खेळ. KL राहुल भाई, तुमच्या आवाजामध्ये दमच नाही, तुमच्या नावामध्ये दम नाही असं आपण म्हणूया. किती KL राहुल आहेत पण सर्वांचा बादशाह एकच आहे, 44 नंबर 44. काय पण म्हणा. यस, त्यांचे मित्रपरिवार नको नको इथंच राहून द्या. अगदी स्टेशनपर्यंत सोडायला आले तरी चालतील, मला हरकत नाही आहे. अगदी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. बॅटरचं नाव संतोष बँड्रा. विक्रोलीच्या हार्दिक पांड्या, बँड्रा बॉयज. खरं तर चांगली नावं आहेत, चांगली उपाधी आहेत, पण यूट्यूब लाईव्ह आहे, हरकत नाही आहे. खरं तर आपण क्रिकेट खेळतो तेव्हा थोडंसं हास्यमय वातावरण पण झालं पाहिजे. अगर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये तुमची प्रकृती अगर चांगली ठेवायची असेल ना तर तुम्ही हसत राहा. अगर रडाल तर समजून जा मराल. आणि इथं मात्र काय फटका सजवलाय. अगदी लॉंग ऑन. हॅलो हॅलो, थोडासा गोंडी गुलदस्ता झालाय, पावर येते जाते तर हरकत नाही आहे. यस हॅलो हॅलो. अगदी आमचे मायबाप प्रेक्षक सांगतायत की थंड आला आणि आवाज गेला तर हरकत नाही आहे. 6 षटकाचा खेळ समाप्त झाला. अगदी 5वरती 7 किती 57. आपण एक सुप्रसिद्ध आवाज ऐकला, एक मखमली आवाज विक्रोली याचा.
अर्थातच 47 हवा. कोणाला ऐकायला नसेल आलं असेल तर माफी चाहतो. अगर कोणाला ऐकायला असेल तर आम्ही धन्यवाद करतो. अगदी गान कोकिळा नक्कीच जसं आपण जर विचार केला तर 57. तुम्ही जा आता फुटबॉलच्या फिफाला जा आणि तो डिजिटल स्कोर बुक मला आणून द्या. माझ्या डोक्याला लावतो आणि तिथं मी स्क्रीन ऑन ठेवतो की किती धावा झाल्या. चला शेवटचा ओव्हर आहे. हार्दिक पांड्या आल्या आल्या खरं तर खेळल्या त्यांनी दांड्या आणि मारलाय मात्र सुंदर असा षटकार. असा हा खाडीतला हार्दिक पांड्या. हरकत नाहीये. आता 44 या स्पर्धेमध्ये आम्ही बँड करतोय. यांच्या तोंडाला टेप लावा आणि 22 नाही आपण तर म्हणूया की 11 करूया. हरकत नाही आहे. जीवनामध्ये थोडंसं असं राहिलंच पाहिजे माणसाने. दादा मीटिंग आता करू नका कारण ही डे नाईट स्पर्धा नाही आहे. अगदी डेची स्पर्धा आहे, लक्षात ठेवा. नाही तर अगर आपण जर विचार केला आकाश दादाला राग आला तर तो बॉल पण उभं करून अर्ध्या तासामध्ये. मग तुम्ही करा जेवढा टाइमपास करायचा आहे. अगदी आम्ही घरी पण सकाळी 5 वाजता जातो. चला मैदानाच्या मध्ये स्ट्रॉंग आहे. बॉलर्स नेम अब्दुल्ला. मॅजिक फिंगर अब्दुल्ला. अगदी चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते. हार्दिक पांड्या यांनी आल्या आल्या खरं तर एक दमदार आपल्याला षटकार पाहायला भेटलाय. हो काय फटका सजवलाय. अगदी मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय आणि जिथं मात्र चांगला थ्रो. अगर थ्रो आवडला असेल तर ताल्या वाजवायला हरकत नाही आहे. कारण आपण या ग्राउंडचा विचार केला तर खूप मोठा ग्राउंड आहे. खूप म्हटलं तर खूप मोठा ग्राउंड आहे. प्लॅस्टिक दादा कुठे चालला. वरती जा वरती. अजून सांभाळा. प्लॅस्टिक आपल्याला हवेमध्ये तरंगताना दिसतोय. अगदी मुंबईचा दुश्मन असं आपण म्हणूया. कारण पावसाच्या सीझनमध्ये अगर गटार तुडुंब भरण्याचं मोठं कार्य हे प्लॅस्टिक आपल्याला करतात. आता हा धुपला शॉट आणि हे काय घडलं. खरं तर चुकीचा थ्रो म्हणावा लागेल का चुकीचा गॅदर म्हणावा लागेल. कारण एक धाव आली आहे. दादा धावसंख्या सांगा. तर 60 धाव आपल्याला पाहायला भेटते. दोन कावळे पण अगदी जोडपा मैदानाच्या आतमध्ये आलाय. आपलं पण हार्दिक स्वागत. क्या बात आहे. वेगवान चेंडू पाहायला भेटतोय. अगदी श्वान सुद्धा मात्र मैदानाच्या मध्ये आलेत. थर्ड एम्पर. चला आयोजकांना आम्ही विनंती करतोय. थर्ड एम्पर आमचे जेवत आहेत. अगदी KLG राहुल साहेबांना आम्ही विनंती करतोय योग्य डिसिजन द्या. खास करून मोठी रक्कम दिली आहे थर्ड एम्पायरसाठी. अगदी घरचा प्रवास निशुल्क करून मात्र आलेले आहेत. दादा आमचा 1 RK आहे. खूप आम्ही प्रचंड त्रासमध्ये राहतो इथं. आम्हाला दादानी व्यवस्था करून दिली आहे 1 RKची. अगर 1 BHK असले तर तुम्हाला मोठा स्पेस भेटला असता. अगदी आमच्या स्कोररला उठावं लागलं.
चला अगदी अनलिगल डिलिव्हरी असं आपण म्हणूया. वाईट बॉल. हो, काय वेगवान चेंडू अगदी पाहायला भेटलाय. अगदी 61 धावा आपल्याला पाहायला भेटत आहेत. अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला भेटतोय. अगदी सरळ बॅटने सरळ फटका. बघा क्रिकेटमध्ये अगर सर्वात सुरक्षित अगर शॉट कुठला असेल तोच म्हणजे आमच्या या क्रिकेटचे भगवान आदरणीय सन्माननीय भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी मात्र तो फटका सजवला होता. अगदी स्टेट ड्राईव्ह ज्याला म्हटलं जातं ना, अगदी पंच आणि गोलंदाजाच्या डोक्यावरनं तुम्ही स्ट्रोक केला, तुम्हाला कुठलाही धोका असणार आहे. तसंच मात्र स्ट्रोक आपल्याला पाहायला भेटलाय. अगदी मानाची स्पर्धा आपण पाहतोय, सन्मानाची स्पर्धा. अजून एक मात्र आडव्या बॅटने मात्र फटका खेळायचा होता. अब्दुल्ला सांगतोय रुको जरा सबर करो. खरं तर आलाय निर्धाव चेंडू. हा, काय फटका सजवलाय. अगदी आपण जर विचार केला तर संतोषनी मात्र काय बॅटिंग केली आहे. अगदी 7 षटकाचा खेळ समाप्त झाला आहे आणि धावसंख्या झालेली आहे 67 धावा झाल्यात आणि 68 धावांचं टार्गेट आहे. चला आता आवाजामध्ये आपण बदल करूया. अजित जाधवजी, अगर तुमचं जेवण झालं असेल तर यायचं आहे. अगदी पोट गच्च भरून मात्र जेवून आले तेच म्हणजे मोना डार्लिंग. सोना किधर आहे. आमचे अजित भाऊ. डोळा बघा काय सांगतात डोळा. नक्कीच किरण भोईर सर, खूप खूप धन्यवाद. आपण थोडंसं एंटरटेनमेंट आणि समालोचन दोन्ही ऐकत होतात. नक्कीच सर्वांनी एन्जॉय केलं असेल. आणि नेक्स्ट मॅच असणार आहे आर्यलन फायटर म्हणजेच राजेश पावसकर यांचा संघ एका बाजूला पाहिलं तर साकीर शेख यांचा संघ असणार आहे रिलायबल युनिक चॅम्पियन. यांच्यामध्ये टॉस केला जातोय. नक्कीच थोड्या वेळाने टॉस केला जाईल. हॅलो, नक्कीच आमचे मान्यवर आमच्यामध्ये दाखल होतील. श्रीजयलन लालबागचे संघ मालक
विक्रांत जाधव सर उर्फ गोड्या यांचं या ठिकाणी नक्कीच आगमन होणार आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस देखील केला जाईल, त्याची सर्वांनी नोंद घ्यायची. आणि सुरू असलेला सामना प्रिशा 11 आणि सदा 11 यांच्यामध्ये हा सामना सुरू आहे. आणि प्रिशा 11 याने प्रथम बॅटिंग करत असताना 67 केलेत आणि 68 धावा करायचे आहेत ते आता सदा 11 संघाला. चला मॅच लवकर सुरू करायची आहे. हॅलो हॅलो सुरू असलेला सामना प्रिशा 11 यांनी प्रथम फलंदाजी करत असताना 67 धावा केलेत आणि सदा 11 यांना 68 करायचे, 68 करायचे. चला बॅटर पाठवायचे मैदानाच्या आतमध्ये. ठीक हॅलो साऊंड डेकोरेटर कुठे असतील यायचंय लवकर जरा. तस 68 डावांचा पाठलाग करण्यासाठी पुन्हा एकदा तब्रेज आणि सोम धमाले जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते. सोम धमाले लेदर बॉल क्रिकेट खूप चांगलं खेळतात. अगदी आता जर पाहिलं तर एक मोठ्या इंजुरीमध्ये ते स्वतःला सावरत आहेत. स्पाईनची इंजरी झाली आहे त्यांना आणि त्यामुळे थोडंसं क्रिकेट कमी केलं सोहम यांनी. नाहीतर लेदर बॉल क्रिकेट आणि त्यानंतर पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेट देखील सोहम खूप चांगले खेळतात. मागील मॅचमध्ये तब्रेज आणि सोहम यांनी पहिल्या मॅचमध्ये खूप चांगली पार्टनरशिप केली आणि त्या 78 धावांचं लक्ष अगदी बघता बघता पूर्ण केलं सदा 11 यांनी. धावांचं लक्ष मागील मॅचमध्ये याच दोन्ही बॅटरने पूर्ण केलं होतं. तेच दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. दुसऱ्या डावाच्या खेळाला सुरुवात होते आणि आपण पाहताय स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 पर्व तिसरं. चला सामना सुरू करायचा आहे. टायमर इथे चालू करायचा आहे आम्हाला. आपल्याला विनंती असेल अजून मॅचेस खेळवायचे आहेत आपल्याला. आतापर्यंत चांगलं सहकार्य केलं. जरी आम्हाला विलंब झाला तरी आपण खूप फास्ट मॅच पुढे घेऊन चाललायत. सदा 11 यांनी जर हा सामना जिंकला तर नक्कीच क्वालिफाय होतील आणि उद्याच्या दिवसात ते पहिला सामना खेळताना आपल्याला पाहायला भेटतील. दोन्ही संघांचा एक्स्ट्रा प्लेअर 12th मॅन इकडे पाठवायचा आपल्याला विनंती असेल.
तस नक्कीच मॅच नंबर 3 आणि दुसऱ्या डावाला सुरुवात होते. 68 धावा करायच्यात आणि सोम धावाले आणि तबरेची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाजी मार्कवर कमाल. पहिला चेंडू होता. थोडंसं पहिलंच मन बनवलं होतं सोहमनी की हा पॅडल स्वीप खेळायचा आहे, परंतु प्रयत्न फसला आणि कमाल यांचा चांगला चेंडू पाहायला भेटतोय. सोहम बीट झाले. पहा, या क्रिकेटमध्ये तुम्हाला कुठलाही फटका ठरवून खेळायचा नसतो. मेरिटवर फलंदाजी करावी लागेल. ज्या बाजूला चेंडू आहे त्याच बाजूला तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. या स्पर्धेचे आयोजक आकाश पवार देखील नेक्स्ट मॅचमध्ये इनॅक्शनमध्ये पाहायला भेटतील आणि त्यांचे मोठे मोठे फटके, संयमी बॅटिंग दोन्ही तुम्हाला पाहायला भेटेल. बॅटिंग कशी करायची तर तुम्हाला मोठे फटके आल्यावर सिंगल डबलवर देखील प्राधान्य द्यावं लागतं. यावेळी ऑनसाईडला फटका खेळला आहे. सिंगलने ऑन मार्क केलं जात आहे धावफलकावर. एका धावेने धावफलकाला सुरुवात झाली आहे. श्री गणेशा झाला आहे तो सदा 11 यांचा. तबरेज आणि सोहम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडूचा खेळ झाला आहे. 1 धाव झाली आहे. 68 धावा करायच्या आहेत. 7 षटकांचा सामना असणार आहे. या स्वप्नील सरतापे खूप चांगली बॅटिंग केली या इनिंगमध्ये. स्वतःच्या टीमच्या डावाला सावरलं. क्या बात आहे. मागील बाजूला रिव्हर्स खेळायचं होतं. तर थोडंसं रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु शॉर्ट हॅलो शॉर्ट थर्डमॅनला चेंडू गेला आणि एक धाव पूर्ण केली जाते. पुढील चेंडूसाठी सोहम सज्ज. स्ट्राईक होते. रोटेट. स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी तब्बल 1 लाख रुपये पारितोषिक. यावेळी पहिलाच मन बनवलं होतं आणि चेंडूला देखील ट्रॅव्हल केलंय. अगदी गलीमधून चेंडू निघून जातोय. सीमा पार येतोय. स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. काय चौकार पाहायला भेटला. अगदी अल्टी पलटी आणि सीमा रेषेच्या बाहेर चेंडूला केलंय कल्टी. टेप बॉल राजा देखील पाहतात की टेप बॉलला कसं खेळायचं. सिक्सरचे हे बॉल आहेत, त्यामुळे कुठल्या बाजूला मला स्विंग करायचं आहे याचा थोडासा अंदाज घ्यावा लागतो. अशा टुर्नामेंटमध्ये थोडीशी प्रॅक्टिस देखील झाली काल याच बॉलनी आणि त्या दरम्यान आपण पाहिलं तर सोम यांच्या बॅटमधून चौकार आला. आता स्कोर कार्डला सुरुवात होते असं म्हणायला खऱ्या अर्थाने हरकत नाही आहे. यावेळी हलक्या हाताने पॉईंटच्या दिशेने स्टेअर केलाय. रनआउटची संधी आली होती परंतु योग्य थ्रो नाही आहे. साहिल काहीशे नाराज असतील आणि एक धाव पूर्ण केली जाते. हा थ्रो देखील योग्य पद्धतीने करावा लागतो. अचूक जागी जर थ्रो केला तर नक्कीच तुम्हाला तिथे विकेट भेटण्याचे चान्सेस असतात आणि चान्स तुम्हाला घ्यावे लागतील. संधी तुमच्याकडे येते परंतु त्या संधीचा फायदा तुम्हाला घ्यावा लागेल. यावेळी मागील बाजूला चेंडू मार्गस्थ होतोय अगदी शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने, परंतु दोन्ही खेळाडू तिथे पळतात आणि पाहता पाहता धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावा पूर्ण केल्या जातात. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आणि आपण जर धावसंख्येचा विचार केला तर सदा 11 यांची धावसंख्या झाली ते बिनबाद 9 धावा. सुरुवात तर चांगली झाली. नऊ धावा झाल्या आहेत. 68 करायचे आहेत आणि आता 59 करावे लागतील सदा 11 यांना. सुरुवात तर चांगली झाली आहे. सोहम आणि तबरेज यांच्या माध्यमातून साहिल सावंत येतात गोलंदाजी मार्कवर. नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाईल. आमचे प्रमुख पाहुणे आमच्या आकाश पवार यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आले ते श्रीजय 11 लालबागचे संघ मालक विक्रांत जाधव साहेब म्हणजेच गोट्या सर यांचं इथे आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. त्याचबरोबर या ठिकाणी प्रसाद लाड यांचं देखील येथे आगमन झालं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. एक चांगले फलंदाज आणि गोलंदाज यास
चांगली फलंदाजीची धार त्यांनी अष्टविनायकसाठी नक्कीच दाखवले. तेच प्रसाद लाड सर, आपलं देखील इथे स्वागत असेल. विक्रांत जाधव आणि प्रसाद लाड सर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो या स्टार चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी. नेक्स्ट मॅचचा टॉससाठी यायचं आहे. या साऱ्या 11 फायटर आणि रिलायबल युनिक यांचा टॉस केला जाईल. यावेळी आपण जर पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला पाठवून दिले सीमा पार आणि धाव मिळते त्या 4. येतोय 4 चौकार. काय चौकार पाहायला भेटला. सोम धमाले अगदी योग्य पद्धतीने योग्य दिशेला फटका खेळतात विक्रांत जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जातोय. रिलायबल युनिक आणि आर्या फायटर यांच्यामध्ये ही मॅच होणार आहे याची नोंद घ्या. टॉस केला जातोय. प्रसाद सर, आपण देखील जायचंय. प्रसाद लाड आणि विक्रांत जाधव सर आहेत. त्या दरम्यान चौकार पाहायला भेटतो. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. रिलायबल युनिक आणि आर्या फायटर यांच्यामध्ये टॉस केला जातोय. राजेश पावसकर पाहिलं तर साकीर शेख यांचा संघ आहे. आर्या फायटरसाठी पहिलीच मॅच आहे. तर रिलायबल युनिक एक मॅच खेळून आलाय. टॉस केला जातोय. विक्रांत सरांच्या शुभ हस्ते टेलचा कॉल. आर्या फाइटर यांचा हेड आला है. टॉस जीता, क्या करोगे? पहला फील्डिंग करेंगे. पहला मैच आपने मिस किया है, लेकिन इस मैच में कुछ अलग करने का प्रयास रहेगा आपका? पहले मैच में बैटिंग नहीं हुआ सबका, तो इस मैच में थोड़ा अपना कंट्रीब्यूशन देना चाहूँगा. सब लोग इस मॅच के लिए आकाश पवार आयोजक आहेत. आकाश पवार, आपल्याला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय, तर किती धावा कराल? दुपारच्या सत्रामध्ये आपण जेव्हा बघतो, जेव्हा भरपूर हवा असते, तर कॅल्क्युलेशन आमचं हेच असेल की जवळपास 70 ते 75 धावा झाल्या पाहिजे. याच हिशोबाने आम्ही बॅटिंग करायचा प्रयत्न करू. आणि स्विंग बॉलवर कशा पद्धतीने बॅटिंग कराल? कारण मी आतापर्यंत पाहिलं स्विंग बॉलवर मोठे फटके येत नाही आहेत. थोडंसं थांबून खेळावं लागतं, थोडंसं डिफेन्सिव्ह खेळावं लागतं. त्याबद्दल काय बोलाल? स्विंग बॉलचं आपण आता बघून होतो, आज आपण नक्कीच अनुभव घेऊ. परंतु ज्या पद्धतीने खेळायचं आहे, ॲज पर द वन बॉल ॲट अ टाईम आपण हे स्ट्रॅटेजी नेहमी ठेवतो. तर मोठे फटके आले जरी नसतील, परंतु चांगल्या चेंडूवरती आणि खराब चेंडूवरती समाचार घ्यावा लागेल. नक्कीच शुभेच्छा असतील या मॅचसाठी तुम्हाला. आणि वळूयात आपण चालू मॅचच्या दिशेने. विक्रांत सर, आपल्याला विनंती करतो, आपण स्थानापन्न व्हायचं आहे. प्रसाद लाड देखील आमच्याशी जुडले गेले आहेत आणि ते देखील चांगले क्रिकेटर आहेत आणि आज खास लालबागवरून आमच्या विनंतीला मान देऊन इथे दाखल झाले. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि धन्यवाद. परत चालू मॅचच्या दिशेने दुसरं षटक चालू आहे. दुसऱ्या षटकाचा पॉवर प्ले चालू आहे. एकवीस धावा झाल्या धावफलकावर. तब्रेज यावेळी उलटा पुलटा मागील बाजूला. इथे चुकी झाली आणि चुकीला माफी नाही. मागील बाजूला चेंडू मार्गस्थ होतोय. थर्ड मॅनला बीट केलाय आणि येतोय स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. या चुका तुम्हाला मॅच मधून बाहेर घेऊन जाऊ शकतात, तर कुठेतरी सदा 11 संघाला देखील टेबल टॉप करू शकतात, क्वालिफाय करू शकतात. त्यामुळे या चुका तुम्हाला सांभाळाव्या लागतील. म्हणजे फ्रीशा 11 यांना थोडीशी काळजी घ्यावी लागेल. जेव्हा फिल्डर चुकी करतो ना, तेव्हा गोलंदाजाची देखील मनस्थिती बदलते आणि चांगली गोलंदाजी होत नाही त्याच्या माध्यमातून. त्यामुळे गोलंदाजाला फिल्डरची साथ लाभणं हे खूप महत्त्वाचं आहे. क्रिकेटचा खेळ हा एकट्या दुकट्याने होत नसतो, तर सर्व खेळाडूंची साथ लाभली पाहिजे. त्यावेळी चांगला चेंडू पाहायला भेटतो साहिल सावंत यांचा. गडी बाद होत आहे, तब्रेज बाद होत आहे. थोडीशी दुखापत नक्कीच झाली पहिल्या विकेटचं पतन आणि तब्रेज यांना डगआउटच्या दिशेने परतावं लागेल. पंचवीस धावा झाल्यात धावफलकावर आणि पहिला गडी बाद होतोय सदा 11 या संघाचा. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू. आपण पाहताय स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी. सन्मान्य दमदार आमदार सुनीलभाऊ राऊत यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ झाला. त्यानंतर 2 शब्द मार्गदर्शनाचे नक्कीच राहिलेत आकाश पवार आणि संपूर्ण आमच्या मित्रपरिवारासाठी. अष्टविनायक क्रिकेट क्लब असून दे, विक्रोळी विलियन्स क्रिकेट क्लब, अगदी संकेत गायकवाड, अक्षय सुर्वे, करण भुजबळ, सुदेश नाईक यांचं लाख मुलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलं. त्यामुळेच कुठेतरी आकाश पवार देखील यांच्या जीवावर पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. पाहुणचं मार्गदर्शन नक्कीच आहे, पण हा मित्रपरिवार जर त्याच्या पाठीशी नसेल ना,
तर आकाश देखील पुढे जाण्यासाठी डगमगू शकतो, परंतु तसं होत नाही आणि मित्रांची साथ त्याला लाभते. आणि क्रिकेटने आपल्याला मित्र दिलेत. क्रिकेट तर एक लिमिट, एक वयापर्यंत आपण खेळू, परंतु त्यानंतर आपल्याला ही मैत्री पुढे जपून ठेवायची असेल तर क्रिकेट एक चांगलं माध्यम आहे. विक्रोळी विधानसभेतील अगदी 72 खेळाडू, 6 संघ मालक आणि त्या 6 संघ मालकांना एका प्लॅटफॉर्मवर एकत्रित आणलंय. तेच म्हणजे काय, द स्टार चॅम्पियन्स ट्रॉफीनी तिसरं पर्व आहे आणि भव्य आणि दिव्य आयोजन पाहायला भेटतंय. तब्बल 1 लाख रुपये पारितोषिक असलेली स्पर्धा, त्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये एक उत्तुंग फटका पाहायला भेटतोय. 1 बाउन्स, सीमा पार, चेंडू जातोय 4 धावांसाठी, येतोय चौकार. सुलतान आले आणि सुलतान यांनी पहिला चेंडूवर चौकार पाहायला भेटला. या चौकाराबरोबर दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपतोय. एक गडी बाद आणि सदालेनांची धावसंख्या झाली आहे ती 29, 29 धावा. 2 षटकांची मजल मारली, 29 धावा झाल्यात. बॅटर चॉईस नसणार आहे, त्यामुळे खेळायचं आहे आपल्याला. 2 षटकांचा खेळ संपला, 29 धावा झाल्यात. एक गडी बाद झालाय तबरेज यांच्या रूपात सदैव यांचा, परंतु सोहम आणि सुलतान यांना बॅटिंग करावी लागेल. इथे थोडीशी चर्चा करतायत, परंतु टायमर ऑन आहे. आपण याची नोंद घ्यायची आणि लवकरात लवकर मॅच सुरू करायचे. चांगलं क्रिकेट खेळायचं असेल तर वेळेला महत्त्व द्यावे लागेल. तुम्हाला माहिती आहे, सकाळी जो पेपर तुमच्या घरी येतो तो जरी 10 रुपयाला असेल तरी संध्याकाळ झाली ना तर त्या पेपरची किंमत किलोमध्ये 3-4 रुपयाला असते. त्यामुळे वेळेला फार महत्त्व आहे, वेळ महत्त्वाची आहे. ज्याने वेळेला महत्त्व दिलं तो नक्कीच पुढे जाऊ शकतो. विशाल जाधव, आपले धन्यवाद. धन्यवाद, थँक्यू. अगदी महिनाभर सर मेहनत घेत आहेत. विशाल जाधव सर, तो टाका जरा आपण ची मेहनत घेतली आहे आमच्या या स्पर्धेसाठी, त्याबद्दल आभार सर्वांना. विशाल जाधव यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचसाठी गॉगल देखील देण्यात आलेले आहेत. ती मनीष मार्केटमध्ये सर आपल्याला सांगतो, किरण सर, मनीष मार्केटमध्ये कधी जा, विशाल जाधवचं नाव घेतलं तुमच्या मोबाईलचं काम अगदी योग्य होणार. आणि काही पाहिजे असेल तर त्याला फोन करा तुम्ही. त्या 16व्यात आपण मॅचच्या दिशेने गोलंदाजी मार्कवर थोडासा बदल पाहायला भेटतोय. सलीम तिथे होते, त्यांच्याकडून चुकी झाली. मिड ऑफला होते सलीम, त्यांच्याकडून झाली चुकी. आणि पाहता पाहता कमल तिसरं षटक घेऊन येत आहेत. 29 बॉलमध्ये 36 धावा पाहिजेत. मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला भेटते. सर, हां, विशाल जाधवचं सांगा, तुमचं काही मोबाईलचं काम असून दे त्याला भेटा तुम्ही, तो अगदी तुमच्यापर्यंत अचूक जे काही पाहिजे असेल मोबाईल रिलेटेड ते तुम्हाला घेऊन येणार. आखू टप्प्याचा चेंडू कट केला, पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक होते तेथे. डीपमध्ये चेंडू निघून जाईल का? खेळाडू आहेत, बॅकअप केला जातोय. वैभव तेथे आहेत, वैभव दळवी. चांगला थ्रो पाहायला भेटत आहेत. वैभव 40+ क्रिकेट सातत्याने खेळतात, प्रभादेवी परिसरातून बिलॉंग करतात, परंतु आज आमच्या विक्रोळीमध्ये राहायला देखील आलेले आहेत. आमचे स्थानिक खेळाडू म्हणून त्यांची देखील ओळख आहे. तेच वैभव त्या ठिकाणी होते आणि एक चांगला थ्रो पाहायला भेटला वैभव यांच्या माध्यमातून. त्यांचं देखील षटक आपण पाहाल. स्टार चॅम्पियन्स ट्रॉफीची ट्रॉफी आपण पाहू शकता. उद्या एक प्रेक्षणीय सामना असणार आहे, बेस्ट ऑफ विक्रोळी वर्सेस बेस्ट ऑफ कांजूर भांडूप. हा सामना देखील पाहण्यासारखा असणार आहे. तब्बल 1 लाख रुपयाचं पारितोषिक आहे आणि 6 संघामध्ये तुम्हाला 1 लाख रुपये कमवण्याची संधी आहे. एक चांगलं प्लॅटफॉर्म म्हणायला हरकत नाही आहे. एवढे हलक्या हाताने स्टेअर केला सुलतान यांच्याकडून. हा फटका पाहायला भेटतोय. हल्के हाथों से सहलाया, गेंद को सहलाया और पुश किया. पुश करो और खुश रहो.
विशाल जाधव अगदी सर्वपरी लक्ष देत आहेत या ठिकाणी, काय घडतंय काय नाही, ट्रॉफीज बरोबर आहेत की नाही, प्रमुख मंचकावर काय पाहिजे. विशाल यांचं देखील कौतुक. स्वतः भाऊंनी दखल घेतली का विशाल जर तू उद्या पक्षात प्रवेश केलास तर मी उद्या येणार, असं आमदार साहेबांनी सांगितलं. म्हणजे तुझा पक्ष प्रवेश खूप महत्त्वाचा आहे त्यांच्यासाठी, खरं तर आपल्या आकाशसाठी. सुलतान पुन्हा एकदा दाखल होत आहेत बॅटिंगसाठी आणि पाहूया. यावेळी वेग होता परंतु त्या वेगाचा फायदा घेता हलक्या त्याने सन्मान दिलाय. हे सेन्सिबल क्रिकेट आहे. प्रत्येक वेळी स्ट्राईक रोटेट होणं खूप महत्त्वाचं आहे. जेवढी स्ट्राईक रोटेट कराल तितकाच फायदा होतो, कारण कोणाची ना कोणाची बॅट लागू शकते, कोणाच्या तरी बॅटमधून मोठा फटका येऊ शकतो. त्यामुळे हे स्ट्राईक रोटेट करणं खूप चांगलं फलंदाजी मानली जाते. सिंगलला प्राधान्य द्यावं लागेल तुम्हाला. सोहम धमाले अजून देखील विकेटवर आहेत, त्यामुळे नक्कीच एक जिंकण्याची आशा आहे. सदा 11 संघाकडे मोठे फटके मारू शकतात ते. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न यावेळी सफल होतोय. 2 खेळाडूंच्या मधून चेंडू जातोय सीमा पार, येतोय स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. हा चौकार पंचांचा निर्णय येतोय आमच्यापर्यंत आणि काय फटका खेळला होता, उलटा फुलटा. भव्य आणि दिव्य पारितोषिक असलेली ही स्पर्धा. तब्बल 1 लाख रुपये पारितोषिक, 6 संघ मालक 6 आणि 72 खेळाडू. विक्रोळी विधानसभेतील एक नावाजलेली स्पर्धा. संपूर्ण मुंबईभर या स्पर्धेची चर्चा आहे. ट्रॉफीज पाहू शकता आपण. एक प्रेक्षणीय सामना, बेस्ट ऑफ विक्रोळी वर्सेस बेस्ट ऑफ कांजूर भांडूप. यावेळी फुल टॉस होता, हलक्या त्याने शेअर केला ऑन साईडला. गॅपमध्ये चेंडू जाईल का, परंतु खेळाडू तेथे आहेत. संतोष तिथे आहेत. संतोष यादव आणि चांगला थ्रो पाहायला भेटला, चांगली फिल्डिंग पाहायला भेटली. एक यंग टॅलेंट आहे संतोष आणि चांगलं क्रिकेट खेळतात. तीन षटकांचा सामना संपला आणि धावसंख्या झाली ती 43, 43 धावा. 24 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. चौथ्या षटकाला सुरुवात होईल, परंतु चौथं षटक कोण घेऊन येणार ही देखील चर्चा पाहायला भेटते. आणि माझ्या मते वैभव दळवी यांना गोलंदाजी मार्कवर आमंत्रित केले जाते. वैभव BMC मध्ये कार्यरत आहेत आणि कर्मचारी आहेत तिथे, परंतु क्रिकेट देखील खूप चांगलं खेळतात. 40+ क्रिकेट असून दे, अजून देखील क्रिकेटला चांगल्या पद्धतीने खेळतात वैभव दळवी. असं इम्पॅक्ट प्लेअर आपल्याला पाहायला भेटतोय स्वप्नील सरतापे. चौथ्या षटकाला सुरुवात होते आणि 24 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता. वैभव दळवी येतात गोलंदाजी मार्कवर. एखाद दुसरी घट्ट ओव्हर आली ना तर प्रिशा 11 देखील कमबॅक करू शकते, परंतु सदा 11चं पारडं थोडंसं जड दिसतं, कारण बॉल टू इक्वेशन आपण पाहतोय. एकच धाव फक्त वरती आहे. 24 चेंडू आणि 25 धावा इक्वेशन रंगताना पाहायला भेटते. आणि पाहूया, लेफ्ट आर्म बॉलर आहेत आणि काय वेगवान गोलंदाजी पाहायला भेटते. थोडंसं अपील केलं जात आहे. चांगला चेंडू, थोडासा सुलतान यांच्या जवळून हा चेंडू गेला होता. वेगवान चेंडू होता आणि अगदी योग्य टप्प्यावर. पहा, क्रिकेटमध्ये टप्पा आणि बाहुबलीमध्ये कटप्पा हे दोन्ही तितकंच महत्त्वाचे आहेत. त्यामुळे योग्य टप्पा, यावेळी काढता आणि
कॉट बिहाइंड द विकेट. सॉफ्ट डिसमिसल पाहायला भेटत. सुलतान यांना मैदान सोडावं लागतंय. चांगली फलंदाजी करत होते आणि फक्त साथ द्यायची होती सौम्यांची, परंतु तसं घडलं नाही आणि वैभव दळवी यांना गडी बाद करण्यात यश लाभतंय. गुड बॉलिंग वैभव, चांगली गोलंदाजी, योग्य टप्प्यावर गोलंदाजी. टप्पा, तुमच्या गोलंदाजीतला टप्पा तुमच्या संघाची दिशा विजयाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी तय करत असतो. त्यामुळे अचूक टप्पा तुम्हाला गोलंदाजीच्या माध्यमातून टाकायचा असतो. यस, यावेळी कव्हरच्या दिशेने हा झेल टिपलाय आणि मैदान सोडावं लागतंय. केवळ आले आणि अगदी पुन्हा एकदा तंबूच्या दिशेने परत आहेत. आले कधी गेले कधी समजलं देखील नाही, परंतु गोलंदाजी मार्गवर वैभव दळवी यांची चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. मैदान सोडावं लागतील आणि आता मात्र हॅट्रिकवर आहेत वैभव. मागील मॅचमध्ये हॅट्रिक संपन्न केली होती ती सुमित आवटे यांनी. या मॅचमध्ये संधी आहे, यावेळी संधी आहे ती वैभव यांच्याकडे हॅट्रिक संपन्न करण्यासाठी. परंतु पाहूया, राजा देखील पाहतोय आणि चेतन भोसले जर काश्मीरवरून काय शिकले आहेत ना, तर मी फोटो कशी काढायचे, व्हिडिओ कसे काढायचे त्या तिकडचे जे लोकल व्हिडिओग्राफर होते त्यांच्याकडून हे शिकले. कारण त्यांचा व्हिडिओ तसा काढला ना अगदी जॅकेटवर, त्यामुळे ते शिकून आलेत. लगेच त्या कॅमेऱ्याची सेटिंग करून घेतले. हा पहा, लगेच क्षणचित्र टिपतायत. यस, या ठिकाणी विशेष सन्मान केला जातो आकाश पवार यांच्या शुभ हस्ते. यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आपण जर पाहिलं तर विक्रांत जाधव सर, श्रीजय 11 लालबागचे संघमालक विक्रांत जाधव सर यांचा या ठिकाणी विशेष सन्मान केला जातोय. आज वेळात वेळ काढून आमच्या स्पर्धेसाठी सर आपण आलात. आपण देखील एक चांगले क्रिकेटर आहात, संघमालक आहात आणि आकाशच्या शब्दाचा मान केला, त्याबद्दल आपला एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या सन्मानासाठी, या सत्कारासाठी. लाड सर देखील आमच्या बरोबर आहेत, त्यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी सन्मानशील दिलं जात आहे. या स्पर्धेची आठवण म्हणून आमच्या बरोबर आपण जोडले गेलात. या स्पर्धेची शोभा वाढवली, या कार्यक्रमाची शोभा वाढवली, या मंचकाची शोभा वाढवली, त्याबद्दल या ठिकाणी आपला विशेष सन्मान केला जातोय. खूप खूप धन्यवाद सर. प्रसाद सर यायचे, प्रसाद लाड सर. सर असे सत्कार प्रमुख मंचकावर फार कमी केले जातात पाहुणे म्हणून. अदरवाईज खेळाडू म्हणून तुम्ही तर चमकत असालच, परंतु पाहुणे म्हणून फार कमी सत्कार केला जातोय. झळकत असतात नक्कीच. हा, ते घाबरत आहेत की पावती बिवती तर नाही ना फाडणार आकाश, म्हणून ते थोडेसे मागे बॅकफुटला जात आहेत. आकाश कसं आहे ना, तुम्हाला कधी गळा कापतील केसांनी समजणार देखील नाही. असं विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय प्रसाद लाड सरांचा. हे देखील एक चांगले क्रिकेटर आहेत. अगदी चांगल्या चांगल्या मॅचेसमध्ये त्यांनी देखील आपल्या बॅटिंगची धार दाखवून दिली आहे आणि अष्टवी रँकसाठी देखील चांगल्या मॅचेस खेळलेत. बॉलर देखील आहेत, बॅटर देखील आहे. अष्टपैलू खेळाडू या दरम्यानचा सोम यांच्या बॅटमधून पाठवलाय चेंडूला सीमा पार, येतोय षटकार अगदी लांब लांब लांब. काय फटका खेळला, अगदी स्टेप आउट झाले, डान्सिंग डाऊन द ग्राउंड आणि षटकार पाहायला भेटला आपल्याला मिड विकेटच्या डोक्याच्या वरून. खेळाडू तिथे होते, परंतु खेळाडू दर्शक म्हणून तिथे पाहत बसले.
आणि सोहम यांनी दाखवून दिलं की लेदर बॉल क्रिकेटचा किती चांगला अनुभव त्यांच्याकडे आहे. तसं उत्तर दिलंय वैभव दळवी यांनी. सोहम यांना मैदान सोडावं लागतं. एक तेरी तो एक मेरी आणि यावेळी विकेटचं पतन. गरज आहे. काय सामना मात्र रंगलाय. अगदी डंगामध्ये आलेला हा सामना, जिथं मात्र कट टू कट मात्र ही मॅच आपल्याला पाहायला भेटणार आहे. अगदी 18 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. अगदी आवाज तुम्ही अजित जाधव यांचा पाहिला, तर थँक्यू सो मच. आज सकाळपासून मात्र चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून अगदी पाहतोय. बॉक्स क्रिकेट असेल, ओव्हरम क्रिकेट असेल आणि रील्समध्ये आम्ही त्यांना पाहिलं. आणि आज बघा आमचा योगायोग आम्ही एकत्र मात्र आलो आहे. म्हणजे 4 दिवसामध्ये जो रील्समध्ये मी कॉमेंटेटर पाहिला त्याची रील पाहिली आणि 4 दिवसांनी नंतर आपली भेट झाली आहे. आणि खारकन विशाल जाधव यांच्याशी सुद्धा नवीन भेट झालेली आहे. अगदी जीवाला जीव लावणारा माणूस, जिथं मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला साहिल सावंत, खरं तर फार कमी वयामध्ये चांगली प्रसिद्धी मात्र घेतलेली आहे. या साहिल सावंतने अगदी थोडंसं क्रिकेटपासून दूर होते, पण जबरदस्त कामगिरी, टेनिस क्रिकेट असेल, रबर क्रिकेट असेल, चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपण साहिल सावंतला पाहतोय. जिथं 18 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. अगदी जेवढे चेंडू उर्वरित आहेत तेवढ्याच धावांची गरज आहे. साहिल सावंत, पहिलाच बॉल, अगदी लो फुलटॉस चेंडू. खरं तर वेगवान फुलटॉस चेंडू होता. फलंदाजाला संधी होती, मुभा होती, पण ती ऑपॉर्च्युनिटी त्यांनी मिस केली. अगदी हलक्या हाताने स्ट्रोक खेळायचा होता. चेंडू पलीचा संपर्क नाही आहे. पहिल्याच बॉलमध्ये आलाय इम्पॉर्टेंट डॉट बॉल. अगदी आता एक चेंडू कमी झालाय आणि 1 धावा वाढलेली आहे. 17 चेंडू आणि 18 धावा. साहिल सावंत एका ठिकाणी मात्र हा मुंबई परिसरातला विक्रोलीतला दर्जेदार ऑलराऊंडर खेळाडू. इथं मात्र फटका थोडासा फसलाय. अगदी नोमॅन्स लँडमच्या दिशेने मात्र चेंडू ट्रॅव्हल करतोय. अगदी 2 धावा पूर्ण होताना पाहिल्या. टॅप बॉलचं षटक आपण पाहतोय. आता जो चेंडू निर्धार आला होता ना मागील चेंडूमध्ये, त्याची भरपाई त्यांनी केलेली आहे. अगदी आपण जर विचार केला तर पुन्हा एकदा 16 चेंडू आणि 16 धावांची गरज असताना कमालीची मॅच आपल्याला पाहायला भेटते.
अगदी सन्मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, मुंबईची अग्र क्रमांकाची स्पर्धा आपल्याला पाहायला भेटते. हो, इथं मात्र फ्रंट फुटला आले आणि लॅप शॉट अर्थातच धुपला शॉट खेळायचा होता, पण चेंडू पलीचा संपर्क झालेला नाही आहे. अगदी सुपला शॉट म्हटलं तर सूर्यकुमार यादव सर, अगदी ती रील आपण पाहिली आहे. सुपला शॉट, त्याचं वर्णन मात्र त्यांनी केलं आहे. अगदी खोलवर पद्धतीचा चेंडू, बॅटची इनसाइड एज, अगदी जमिनीला गरंगळत, जमिनीला गुदगुळ्या करत, अगदी शॉर्ट लेगच्या दिशेने आपल्याला हा चेंडू पाहायला भेटला आहे. समीकरण मात्र कट टू कट आहे. आता येणारे चेंडू आहेत 14 बॉल आणि 14 धावांची गरज आहे. सावंत मात्र सज्ज आहेत. पोटेन्शियल आहे या गोलंदाजाकडे, पाहायचं मात्र पुढचे 2 चेंडू कसे असणार आहे. हा कुठला धाटणीचा स्ट्रोक होता. अगदी त्यांनी सांगितलं की माझा विकेट घ्या, अशा प्रकारचा स्ट्रोक आपल्याला पाहायला भेटलाय आणि आलाय इथं मात्र विकेट. चला डीजे गायब झाले. चलो, कोणी नाही सांगितलं. हा मग का, कारण आमच्या यूट्यूब चॅनलला कॉपीराईट बसणार आहे मित्रांनो, म्हणून त्यांनी सांगितलंय. ॲक्च्युली कॉपीराईटचा इश्यू असतो, लक्षात ठेवा. आम्ही जेव्हा प्रॉपर डीजे असतो तर काही ठिकाणी आपण यूट्यूब चॅनल आपण थोडासा स्टॉप करतो. चला, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रसाद म्हटलं तर आम्हाला अगदी मात्र देवळाची आठवण झाली, जिथं मात्र महाप्रसाद सुद्धा भेटतो, प्रसाद भेटतो. तो काय भंडारा नाही, मी प्रसाद बोलतोय, समजलं ना. तर फलंदाजी ट्रॅकवरती प्रसाद आपल्याला पाहायला भेटतात. अगदी 13 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. मी अगोदर सांगितलं या गोलंदाजाकडे पोटेन्शियल आहे. कधीही मॅच मात्र इकडली तिथं आणि तिकडची मॅच इथं करू शकतो. खरं तर होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं. चला, मॅच चेंडू आलाय. कोणी फेकलाय बॉल? थँक्यू सो मच फेकल्याबद्दल. या टायमाला खरं तर अगदी वेगवान चेंडू होता. हलक्या हाताने मात्र पुश करायचा होता, पण लेग बायच्या माध्यमातून ही धाव मात्र कळवली जाते पंचांच्या माध्यमातून. खरं तर 5 षटकांचा खेळ मात्र समाप्त झाला आणि अगदी धावसंख्या झाली आहे 55 आणि अगदी 12 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. अगदी सोपं समीकरण आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये सोपं आणि अवघड काही नसतं, लक्षात ठेवा. काही होऊ शकतं. बरेचसे उलटफेर आम्ही पाहिलेत. एखादा 6 चेंडूमध्ये आम्ही 47 धावा पाहिल्या, एखादा 6 चेंडूमध्ये एकही धाव पाहिलेली नाही आहे. खरं तर आम्हाला रडवणारा खेळ क्रिकेटचा खेळ, हसवणारा खेळ क्रिकेटचा खेळ, अगदी मात्र फिटनेसचा खेळ म्हटलं तर क्रिकेटचा खेळ. आज गल्लीतनं मात्र सुरू झालेला क्रिकेट आज ISPL पर्यंत मात्र ती स्पर्धा गेली आहे आणि टेनिस क्रिकेटरला खरं तर एक सुवर्ण संधी मात्र आली आहे. खरं तर ऑडिशन द्या. आणि आपण जर पाहिलं तर नुकतंच विक्रोलीन म्हटलं तर आगरी कोली बांधवाचा समाजाचा पहिला कोली कॅप्टन कोण होता? तोच म्हणजे मंगेश वैती, अगदी चेंबूरचा वंडर बॉय. आपल्याला तो श्रीनगर के वीर या संघातनं त्यांनी मात्र नेतृत्व केलं. अगदी कोली समाजाचा पहिला हा खेळाडू कोली समाजाचा तो आपल्याला पाहायला भेटला. अगदी 2 सीझन त्यांनी गाजवले. अगदी विक्रोली खरं तर अमोल सरांचा उजवा हात असा आपण म्हणूया आणि डावा हात म्हटलं तर राहुल वराडकर. खरं तर ही नावं मात्र चर्चेची आहेत. एक गोलंदाजीच्या शोभेमध्ये आहे आणि एक बॅटिंगच्या शोभेमध्ये आहे. कारण ही विक्रोलीची आणबाण शान आहेत. एखादा अगर मॅच फसले असेल, कमी चेंडूमध्ये कमी धावा असेल तर राहुल वराडकरचं नाव घेतलं जातं. एखादा कमी चेंडूमध्ये जास्त धावा पाहिजे असेल तर मंगेश वैतीचं नाव घेतलं जातं. ही विक्रोलींची खासियत आहे. विक्रोलियन्स. अगदी जव्हारच्या चेंबूरच्या मैदानामध्ये आम्ही अख्खा संघ तो विक्रोलियनचा पाहिला, जिथं मात्र गिरीश कोसरेकरांची मिसिंग होती, बस अजून काही नाही. टोटल आपल्याला तो आणि 12th मॅन दादा अगदी हसतोय, क्लोजर स्माइल. यस, आगरी बांधव म्हटलं तर जीवाभावाचा हा बांधव. अगदी आता हे काय घडलं? हे प्रभु प्रेमनाथम जगन्नाथम, ये क्या हुआ? ये कैसे हुआ? मोए 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 अब पछतावे क्या जब चुड़िया चुग गई खेत. दादा ऐसा गलती मत करना. अब इसे कहेंगे गरीबी में आटा गीला, कर लो रोटी खाओ चाय के साथ.
आता समीकरण आहे 11 चेंडू 10 धावा. बघा अशा चुका तुम्हाला टाळाव्या लागणार आहेत, लक्षात ठेवा. कारण गोलंदाज मात्र कसून मात्र मेहनत करतोय आणि त्या मेहनतीवरती पाणी फिरण्याचं काम कोण करतायत? क्षेत्ररक्षक संतोष. अगदी आपण जर पाहिलं तर आज जी मोठी ओळख माझ्या आयुष्यामध्ये झाली तीच म्हणजे विश्वास विशाल. माझ्या आयुष्यामध्ये नवीन ओळख पटवून खरं तर एक जबरदस्त व्यक्तिमत्व, क्रिकेट किडा. येस, क्रिकेट किडा आपण म्हणूया. अगदी आपण जर जीवा अजित सरांचा जवळचा खंदे समर्थक, अगदी राईट हँड पॉइंटच्या दिशेने ठोकलाय. दर्जेदार स्ट्रोक तिथं चाललाय. 1 टू का 4, 4 टू का 1. माय नेम इज लगन आणि आलाय 4 धावा. काय फटका सजवलाय. अगदी आपण जर पाहिलं तर सदा दादानी मात्र काय संघ बनवलाय. अगदी सदा फुलेसारखे मात्र त्यांचा संघ बॅटिंग करतोय आणि कॉंग्रॅच्युलेशन. खरं तर 2 मॅच आता तुम्ही जिंकणार आहात, पण अजूनही कोण जिंकलेला नाही आहे, अजूनही कोण हारलेला नाही आहे. पुन्हा एकदा वेट अँड वॉच. अगदी मात्र चेंडूची वाट पाहिली आहे आणि तदनंतर अगदी इंडिया गेटमधनं चेंडू मात्र रफूचक्कर झाला, जिथं मात्र 2 धावा आपल्याला पाहायला भेटल्या. आता समीकरण मात्र आमचे ऑफिशियल स्कोरर दादा सांगतील, फक्त 4 धावांची गरज आहे. कमालीची मॅच, कमालीची स्पर्धा. आता आपण खरं तर आकाश पवार नाही, आकाश पवारला आपण खेळताना पाहणार आहात. अगदी घनसोलीची 2025ची स्पर्धा अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे, जिथं मात्र आम्ही समालोचन करत होतो. तिथं मात्र बेस्ट बॅट्समॅन आणि मॅन ऑफ द सिरीज घेणार आहे आमचे अष्टविनायक संघाचे खरं तर आकाश पवार आपल्याला पाहायला भेटणार आहे, अगदी आयोजकाच्या भूमिकेमध्ये. मुंबईचं क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. अगदी आयोजन करत असताना क्रिकेटसुद्धा मात्र ते खेळणार आहेत आणि संयमी खेळाडू म्हणून त्यांच्याजवळ पाहिलं जातं. तर रिटायर्ड. आता नवीन फलंदाज अनस. खरं तर अनस म्हटलं तर मला फणसची आठवण झाली. फणस म्हटलं तर सध्याच्या घडीला कोकणामध्ये सीझन आहे, पण ते कोकणातले फणस आहेत, ते मुंबईचे अनस आहेत. अजित सर काय म्हणाल? घोणस आपण अगदी पावसाळ्यामध्ये पाहतो, म्हणजे जिथं पाणी असेल तिथं घोणस आपल्याला दिसते आणि अगदी तो कानाचा शिकार करतो. तर अनस मात्र छोटा पॅकेट बडा धमाका आपल्याला पाहायला भेटतोय. जास्त धावा मागील मॅचमध्ये पण ते मॅच संपवायला आले होते. अगदी मात्र संघाने त्यांना फक्त जेव्हा कमी धावाची गरज असते तेव्हा ते बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला भेटत आहेत. अनस अगदी मात्र काय फटका सजवला आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न मात्र सुरू आहे, पण कुठंतरी मात्र थांबवलं जात आहे. 6 षटकाचा खेळ, मला वाटतं अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धावांची गरज आहे. 3 धावांची गरज आहे. पाहायचं मात्र सामना कोण जिंकणार आहे. खरं तर दोन्ही जर्सीचा आपण जर विचार केला तर थोडासा ब्लू कलर आहे. काय चेंडूला वळवलंय. अगदी चेंडू टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा चेंडू आपल्याला कर फिरताना चेंडू पाहिलाय आणि कमालीचा मात्र चेंडू मात्र पेश केलाय. अगदी चेंडू वळताना आपण पाहतोय, जिथं इम्पॉर्टंट डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. आता समीकरण आहे मित्रांनो 6 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. अगदी आपण जर या साऊंडचा विचार केला तर कुरळे कुरळे केस आणि नक्कीच रेबांचा गॉगल ओरिजिनल आहे आणि हसमुख चेहरा आहे. कमालीचा साऊंड सिस्टम आपल्याला पाहायला भेटतोय. अगदी आमच्या डोक्याकडे पाहिलं तर एकदम सपाट अगदी विमानतळ आपण पाहतोय, जिथं मात्र मोठे मोठे हेलिकॉप्टरनं लँड होतात, विमान नाही. अगदी वैशाल सरांना पण आपण काही वर्षानंतर पाहिलं. आम्हाला अजूनही राहुल सर आम्हाला आठवण आहे की जेव्हा अगर विक्रोलिसने जास्त काल अगर कुठं गाजवला आहे ना, तो घाटलामध्ये गाजवला आहे. आणि अगदी निशिकांत सर, शशिकांत सर आणि जेव्हा आम्ही त्या सीडीच्या बाजूला बसलो होतो ना, तेव्हा मला अजूनही आठवण आहे की निशिकांत सरांनी आम्हाला समोसासुद्धा दिला होता. म्हणजे तो संघ मात्र काय कमालीचा संघ होता. अगदी वैशाल सरांची गोलंदाजी आम्ही पाहण्यासाठी मात्र तिथं आवर्जून उपस्थित राहायचो. अगदी लकी सर, खरं तर मोठा फटका त्यांचा आम्हाला पाहायला भेटायचा. अगदी घाटलामध्ये जेव्हा पण आम्ही समालोचन करतो ना, तर विक्रोलिन संघाचं नाव मात्र अजूनही घेतलं जातं.
कारण मला वाटतं वैशाल सर बऱ्याचशा स्पर्धा तुम्ही तिथं जिंकल्यात. कारण तुमच्यासाठी तो लकी ग्राउंड होता मला. कारण तिथं अगर तुम्ही लेफ्टी फलंदाजाला ना तो बोलणार मी इथं काय करू. कारण तिथं आपण लेफ्टीला ॲडव्हान्टेज नाही आहे, फक्त तुम्हाला षटकार लेगच्या दिशेनेच मारायचा असतो. आणि इथं मात्र आता अनसनी मात्र दाखवले गोलंदाजाला फणस आणि चेंडू गेला सीमारेषा पार. मिळाल्या धावा 4 आणि अभिनंदन. चला आता प्लेअर ऑफ द मॅचकडे आपण जाऊया. अगदी सदा दादा कुठं आहे हो. सदा दादाचं लक्ष नाही. त्यांना वाटलं का अजून एक थंडा येईल का काय. अच्छा येईल काय. थँक्यू सो मच. चला आता प्लेअर ऑफ द मॅचकडे जाऊया. चला सदा 11 इनिंग्स महत्त्वाची अनाऊन्समेंट आहे. सदा दादा उद्या ठीक शार्प 9:30 वाजता इथं आपली उपस्थिती दाखवायची आहे. पहिली क्वालिफायर आपल्याला तुमच्यामध्ये कुठला संघ असणार आहे आम्ही तुम्हाला कळवू. चला प्लेअर ऑफ द मॅच पुन्हा एकदा सोहम धमळे या धमाळे माफ करा. 13 चेंडू आणि 34 धावांची बहारदार पारी पेश करणारा सोहम धमाळे. खरं तर दादानी मात्र हा पुरस्कृत केलेला गॉगल